तुम्ही आजारी नाही ना? त्यामुळे टाळ्या वाजवल्या तर मनापासून वाजवायच्या, उगाच टिकल्या वाजवल्यावर टाळ्या वाजवायच्या नाही. कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद हीच सुदर्शन शिंदेची जायदाद आहे, ती तुमच्या गावातनं मी घेऊन जाणार आहे. खरं तर साहेब, ठाण्याला आलं की जिवंत माणसांच्यात आल्याची अनुभूती होती. याचं कारण म्हणजे मी सांगली, सातारा, कोल्हापूर भागातले, महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त किल्ले आमच्या भागात आहेत. पण मातीसाठी लढणारे हे मावळे फक्त ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे इथं आल्यावर ते कायम अभिमान. आणि मी मगाशी येत होतो तरी तुमच्याच या शिवकला महोत्सवचे काही पदाधिकारी माझ्या सोबत होते. त्यांना बघितल्यावरती असं मला वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातले मावळे नेमके असतील तरी कसे, तर ते नक्कीच शिवकला महोत्सवच्या या सर्व पदाधिकाऱ्यांसारखे असतील, या तरुण मावळ्यांसारखे असतील. अशीच माणसं महाराजांच्या पाठीमागं उभारली असतील, मांदियाळी तयार झाली असतील आणि स्वराज्याचं स्वराज्य खऱ्या अर्थानं घडलं असेल. आजच्या कार्यक्रमाला, या शिवकला महोत्सवचं हे 3रं वर्ष आहे. या कार्यक्रमाला ज्यांनी मला निमंत्रित केलं, वांगणी शहराची मुलूक मैदानी तोफ म्हणून ज्यांना ओळखली जाते, ते आदरणीय आमचे गुरुवर्य प्रसादजी परब साहेब, तसेच आपण सर्व. महाराष्ट्र म्हणजे काय, हा साधा सोपा आणि सरळ विषय आहे. महाराष्ट्र म्हणजे काय, तर महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. रमाईच्या कपाळावरचं भरलेलं कुंकवाचं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. जगद्गुरु तुकोबारायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र. पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवलेला फाळ म्हणजे महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या काळजावरचा, हृदयाचा खऱ्या अर्थानं ज्यांनी ठणकावूनपणे इथल्या रयतेवरती श्वास नव्हे राज्य केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची तळपती तलवार म्हणजे महाराष्ट्र. याच महाराष्ट्रामध्ये आज शिवाजीराजांचा, संभाजीराजांचा मोठ्या दिमाखात उत्सव साजरा केला जातोय. या कार्यक्रमाची सगळ्यात मोठी खासियत आहे. खरं तर मी नेहमी अनेक ठिकाणी व्याख्यानं करतो, पण मला एक नेहमी गोष्ट सांगावी वाटते की ज्या ठिकाणी शिवाजी महाराज आहेत त्याच ठिकाणी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा यांचं नाव घेतलं पाहिजे. कारण शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त आदर्श मानणारे एकमेव व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्याशिवाय दुसरं नाव बघायला मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली, संविधान लिहिलं. राज्यघटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पहिल्या पानावरती, लेटर हॅड वरती त्यांचं नाव होतं जय भवानी जय शिवाजी. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य होते. आज आपल्या इथं आल्यावरती फार अभिमान वाटला. पत्रिका बघितल्यावरती एकीकडे महाराजांचं छायाचित्र होतं, एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र होतं. हे सांगतं या महाराष्ट्रामध्ये आज वातावरण दूषित झालंय. आपलीच माडीन, आपलीच गाडीन, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, माझा जात किती श्रेष्ठ, या जातीमध्ये अडकलेली ही माणसं कुठेतरी या महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित व्हावीत, यासाठी आपण आज कार्यक्रमाचं आयोजित केला. बहुजन समाजासाठी सगळ्यात जास्त योगदान इथल्या मातीनं दिलंय. इथल्या मातीचं बलिदान या मातीसाठी. तुम्हाला माहितीये, आज अनेक लोक म्हणतात की दलित समाजाचं, मराठा समाजाचं कुठेतरी वैमनस्य होतं. चूक. तुम्हाला माहितीये मराठा समाजाचं आणि बौद्ध समाजाचं किती मोठं नातं आहे. या महाराष्ट्रामध्ये माणसं मेल्यानंतर त्यांची स्मारकं जिवंत बांधतात, जरूर बांधतात, पण माणसांच्या जिवंतपणीच जर कोणाची स्मारकं बांधली गेली असतील तर ते शिवाजी राजानंतर एकमेव माणूस आहेत, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचा पुरावा काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांची अनेक स्मारकं बांधली गेली.
पण बाबासाहेबांच्या जिवंतपणीच त्यांच्या कर्तृत्वाचं स्मारक जर कुठं बांधलं गेलं असेल तर तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिवंतपणी पहिलं प्रेरणेचं स्मारक बांधणारे कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जिवंतपणी पहिलं स्मारक बांधणारे शिल्पकार होते, आयोजक होते, ते म्हणजे भाई गणपतराव बागल. त्यांना लाडाने, अभिमानाने, प्रेमाने बागल असं म्हटलं जायचं. हे मराठा समाजाचे होते. कुठल्या समाजाचे होते? मराठा समाजाचे. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बिंदू चौकात पहिल्यांदा जिवंतपणी पहिलं स्मारक उभा केलं. ही प्रेरणा आहे. जातीपातीच्या पलीकडे हा राजा अनेकांना जगण्याची प्रेरणा देऊन गेलाय. म्हणून या महाराष्ट्रामध्ये आजही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जिवंतच असेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. ही सांगण्याची वेळ आज आली आहे. पण काय होता महाराष्ट्र? शिवाजी महाराजांना कधी आपण बघितलं नाही. आज फार योग चांगला आहे. का माहितीये? आज 3 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. ज्या माणसानं या मातीमध्ये स्वतःचा श्वास देऊन या मातीला बहरलं, फुलवलं, त्या राजाची जयंती ती, त्या राजाच्या जयंतीची पुण्यतिथी. जयंती 19 फेब्रुवारीला. खरं तर जयंती 3 वेळा साजरी केली जाते आणि याच महिन्यात शिवाजी महाराजांची जयंती ती सुद्धा आहे. ती म्हणजे परंपरेनुसार, म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती ती 19 एप्रिलला परंपरेनुसार, महाराजांची पुण्यतिथी 3 एप्रिलला तारखेनुसार. हा राजा पिढ्यानपिढ्यांना तारीख असू दे, वार असू दे, दिनांक असू दे, पुण्यतिथी असू दे, पण आजही जगण्याची परिभाषा प्रत्येकाला आखून देतोय. हे सगळ्यात मोठं वर्चस्व आहे. महाराजांना कधी बघितलं नाही, पण माझी अत्यंत लाडकी आणि सुंदर कथा आहे. तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला एक देव आहे, त्याचं नाव पांडुरंग, ज्याला परमात्मा विठ्ठल असं म्हटलं जातं. त्याच विठ्ठलाचं प्रतिरूप आहे ते म्हणजे दक्षिण भारतात त्याला बालाजी असं म्हटलं जातं. बालाजी या शब्दाचा अर्थ बासुंदी, लाडू आणि जलेबी ज्याच्या घरात असतात ती सगळी लोक तिकडे जातात, कारण तो धनब्रह्म आहे. आणि पंढरपूरचा विठ्ठल हा नाथब्रह्म आहे. जसं बालाजीला जाताना, पंढरपूरच्या विठ्ठलला जाताना आपण रामकृष्ण हरीच्या गजरात जातो, तसे त्या बालाजीला जाताना लोक म्हणतात गोविंदा गोविंदा. काय म्हणतात? गोविंदा. ठाण्याची लोक मुकी नाहीत ना? काय म्हणतात? गोविंदा गोविंदा. मध्यंतरी माझ्या पेपरला एक बातमी आली होती की आपल्या प्रियकराला बरं वाटावं यासाठी एक प्रियसी तिरुमला ते तिरुपती उलट चालत गेली होती. म्हणलं आपल्याला पण बरं वाटावं, आपण नीट चालत जावं. म्हणून मी नीट चालत जायचं ठरवलं. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. सगळी लोक म्हणायची गोविंदा गोविंदा, मी म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्यावेळी आमच्याच भागातली कोल्हापूरची एक आजीबाई आली होती. आता कोल्हापूरची आजीबाई तांबडा पांढरा रस्सा ठसक्याशिवाय बोलणार नाही. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. आम्ही सगळे लोक म्हणायचो गोविंदा गोविंदा. त्या आजीबाई म्हणायची आमचं पण तेच आहे. बराच वेळ असं झालं, कट्ट्यावरती गेलो, ताक पिलो, मावशीपाशी गेलो. मावशीला म्हणलं मावशी तुझं काय चालू आहे? आम्ही सगळे म्हणतोय गोविंदा गोविंदा आणि तू म्हणते आमचं पण तेच आहे. ती म्हणली अरे लेकांनो, तुम्ही ज्यांचं नाव घेता ना ते आमच्या ह्यांचं बी नाव तेच आहे, म्हणून म्हणलं आमचं बी तेच आहे. विनोदाचा भाग सोडा, पण याच महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध होतो. शंभू राजांचा इतिहास कुठंतरी बदनाम केला जातो आणि ही धगधगतं मनगट आमचंही तेच असं म्हणत म्हणत शांत बसतात. त्यावेळी वाटतं या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. संभाजी राजांचा इतिहास कोणी ऐकावा? मर्दाचा इतिहास मर्दासारखा बसून ऐकावा आणि तो मर्दानेच गावावा असा इतिहास सांगतो. शंभू राजांचा इतिहास ऐकायला सुद्धा 56 इंचाचा सीना लागतो. ते कोणाचंही काम नाही. शंभू राजा जेवढे अलौकिक होते त्यावेळी दर्शक त्यांचे वडील शिवाजी राजे सुद्धा अलौकिक होते. या बाप लेकांनी या मातीसाठी अलौकिक संस्कार केलाय. ज्या राजाला कधी बघितलं नाही, ज्या राजाला कधी पाहिलं नाही, तरी छत्रपती संभाजी महाराज की हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. शंभू राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. अहो, ज्या माणसाला कधी बघितलं नाही, ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, तरी छत्रपती संभाजी महाराज की हा जय म्हणल्यावरती आपल्या तोंडात जो जयघोष निघतो ना,
हा जयघोष सांगतोय या मातीमध्ये संभाजी राजांचा विचार आजही तितक्याच ताकदीनं जिवंत आहे. ज्या माणसाला कधी बघितलं नाही, ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, तरी त्या माणसाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, साक्षात ज्यांनी संभाजी महाराजांना बघितलं असेल त्या माणसांचं नेमकं काय होत असेल. आपल्याच कोळी समाजाची, दलित समाजाची, बौद्ध समाजाची, रामोशी, चांबार, सुतार, लोहार ही सगळी माणसं संभाजीराजांच्या पाठीमागे उभारले होते. या माणसांनी शंभूराजांना बघितलाय. आपला राजा घोड्यावरती बसलाय, आपला राजा शमशेर फिरवतोय, आपला राजा कष्टकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतोय. इथल्या माणसाने, इथल्या रयतेनं बघितलंय. त्यावेळी ही रयत संभाजीराजांसाठी स्वतःच्या अंगातला श्वास सुद्धा काढून द्यायला तयार झाली. का? महाराजांना आपण काय म्हणतो? छत्रपती. काय म्हणतो आपण? छत्रपती. बघा ना, इतिहास वाचून बघा. याच्या अगोदर अनेक राजे झाले, पण एकही राजा असा नाही की एकाही राजाला असं छत्रपती म्हटलं जातं. एकमेव राजा आहे शिवप्रभू, आणि त्यानंतर शंभूराजे ज्यांना छत्रपती म्हणलं जातं. छत्रपती म्हणजे काय? छत्रपती म्हणजे रयतेचं छत्र, कष्टकऱ्याचं छत्र, माय माऊलीच्या कपाळावरचं कुंकू वाचवण्याचं छत्र. त्या छत्राचा पती एकमेव शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. जगद्गुरु तुकोबारा यांनी दिलेले छत्रपती पद. हे पद आजही पिढ्यानपिढ्यांना जगण्याची प्रेरणा निर्माण देते. काय काळ होता 750 वर्षापूर्वी, 350 वर्षाच्या अगोदर 750 वर्ष या मातीमध्ये, पारतंत्र्यामध्ये ही माती गेली होती. कसं लढायचं, कसं जगायचं, हा संस्कारात ही माती विसरून गेली होती. मनगटातली आग आणि अंगातली धग ही माती खऱ्या अर्थाने विसरून गेली होती. कोणासाठी? काय परिस्थिती होती 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्राची? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दिवसा गवताला उगवायची भीती वाटत होती. आणि हा सूर्य या रयतेला सुखाची सावली द्यावी की दुःखाची, अंधाराची रात द्यावी, हा प्रश्नचिन्ह घेऊन मनामध्ये उगवत होता. 750 वर्षाचा अंधार या मातीमध्ये पडला होता. एक असा सूर्य हा होता या रयतेचा अंधार दूर करणारा. खर तर शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ ह्या बेंगलोरला स्थायिक. शहाजीराजे आदिलशहाचे सरदार. शिवाजीराजांचा अजून जन्म व्हायचा आहे, आणि त्याच दिवशी शहाजीराजांना आदिलशाहीने एक फरमान पाठवलं. शहाजीराजे भातोलीच्या लढाईत मुघल येतात. शहाजीराजे मुघलांचा बंदोबस्त करा, विजय मिळवा. आदिलशहानं सांगितलंय. शहाजीराजे घोड्यावरती बसले. आदिलशाहीच्या सांगण्यावरनं शहाजीराजे भातोलीच्या लढाईत गेले. शहाजीराजांनी काय पराक्रम केला भातोलीच्या लढाईत? शहाजीराजांनी भगवा झेंडा न स्वीकारता आदिलशाहीचा झेंडा फडकवला आणि आदिलशाहीचा विजय झाला. शहाजीराजांनी मुघलांचा पराभव केला, आदिलशाहीचा विजय झाला. विजय मुद्रेनं शहाजीराजे घोड्यावरती बसले, हातात शमशेर घेतली आणि शहाजीराजे किल्ल्याकडे जायला लागले. शहाजीराजांना मनात वाटलं, किल्ल्याच्या महादरवाजात जिजाऊ मला औक्षण करायला ओवायला किल्ल्याच्या महादरवाजात उभारले असतील. आता किल्ल्याच्या महादरवाजात जायचं, पत्नीकंड औक्षण करून घ्यायचं. विजय मुद्रेने शहाजीराजे किल्ल्याच्या महादरवाजाच्या जवळ आले, पण किल्ल्याच्या महादरवाजात शहाजीराजांना माँसाहेब जिजाऊ दिसल्या नाहीत. त्या स्थळ भूमिकेत शहाजीराजे आत गेले, जिजाऊंच्या कक्षात गेले आणि जिजाऊंना विचारत्या झाल्या, का हो जिजाऊ, तुमच्यापर्यंत आमच्या विजयाच्या नौबती आल्या नाहीत? जिजाऊ, आम्ही पराक्रम केला, मुघलांना तालून लावलं, आदिलशाहीचा विजय झाला. जिजाऊ, तुम्ही आम्हाला औक्षण करायला किल्ल्याच्या महादरवाजात आला नाही, आमचा विजय तुम्हाला आवडला नाही. जिजाऊंनी शहाजीराजांकडे बघितलं. शहाजीराजे, कुठला पराक्रम, कोणासाठी होता? परक्याची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता तो. शहाजीराजे, हाच पराक्रम तुम्ही स्वराज्य उभा करण्यासाठी केला असताना ही जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात काय तुम्हाला ओवायला रणांगणावरती स्वतः घोड्यावरती बसून शमशेर घेऊन आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे. एका जिजाऊंना आपल्या नवऱ्याला सांगितले, स्वराज्य महत्वाचं आहे, स्वराज्य. त्यावेळेस शिवपार्वतीने एक स्वप्न बघितलं. जिजाऊंना एक मुलगा हवा होता, असा मुलगा
त्या त्र्यंबकेश्वरासारखा अन्यायाच्या विरोधात तिसरा नेत्र उघडणारा, प्रभू श्रीरामासारखा वनवास आला तरी ठामपणे उभा राहणारा मुलगा हवा होता. आणि मासाहेब गेल्या जुन्नरला कधीतरी गेला तर शिवनेरी नावाचा किल्ला आहे, याच किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे आणि याच मंदिराला मासाहेबांनी साकडं घातलं. आई पुत्र दे निर्मळ पण तेवढा शूर आणि वीर. कदाचित शिवाई देवीच्या आशीर्वादानं जिजाऊंना मुलगा झाला म्हणून जिजाऊंनी आपल्या मुलाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज ठेवलं. महाराजांची संशय तेव्हापासून तळपू लागली. एका जिजाऊनं शिवाजी घडवला, लढणारा शिवाजी या मातीमध्ये तयार केला. पण याच शिवाजीराजांनी स्वराज्य उभा केलं, रयतेचं स्वराज्य, कष्टकऱ्यांचं कामगारांचं स्वराज्य. रयतेच्या डोक्यावरती सुखाचं छत्र आलं, स्वराज्य उभारून राहिलं. शिवाजीराजांचं लग्न झालं आणि त्यावेळी या स्वराज्याला, उभारलेल्या स्वराज्याला एक वारस हवा होता. असा वारस या स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर करेल, महाराजांचं स्वप्न अभेद्य ठेवेल. आणि दिवस उजाडला. 14 मे पुरंदर, या पुरंदराच्या आत एक राजा सिंहाचा छावा जन्माला येणार होता. आणि आतने खेळ पळत आली, साखरा वाटा, गलबत्ता वाटा. अरे शिवाजीराजांना लोक झाला. साखरा वाटल्या, गलबत्ता वाटण्यात आल्या, शिवाजीराजांना लोक झाला. मासाहेब जेव्हा सांगू लागले, अरे साखऱ्या घे, राजाला लोक झाला, शिवाजीराजाला लोक झाला, मुलगा झाला, नाव काय ठेवायचं. आणि त्या क्षणी मासाहेब जिजाऊ समोर आल्या. माझ्या शिवाचं नाव, शिवाच्या लेखाचं नाव, मी शिवाचं नाव शिवाई देवीच्या नावावरनं शिवाजी ठेवलं. पण शिवाच्या लेखाचं नाव माझा मुलगा संभाजी, याला फितुरीनं मारलं. जिजाऊ म्हणतात माझा मुलगा संभाजी याला फितुरीनं मारलं. शिवाजीराजांचे बंधू संभाजी यांना फितुरीनं मारलं. त्यात संभाजी राजांच्या नावावरनं तेवढाच माझा नातू शिवाजीराजांचा सुपुत्र शूर, वीर आणि पराक्रमी होईल म्हणून संभाजीराजांच्या नावावरनं शिवाजीराजांचे सुपुत्र यांचं नाव छत्रपती संभाजी महाराज ठेवण्यात आलं. शंभूराजे या मातीमध्ये आले. सह्याद्री एका राजाला आलिंगन द्यायला शिवबाच्या छाव्याची डरकाळी ऐकायला तयार झाला होता. पण प्रश्न पडला. मी नेहमी सांगतो, शंभूराजे या नावाला समानार्थी शब्द जर कुठला असेल तर तो म्हणजे संघर्ष आहे. संघर्ष या नावाशिवाय शंभूराजांचा इतिहासच पूर्ण होत नाही. शंभूराजांचं वय वर्ष झालं 2 आणि नियतीनं गलती केली. अफजल खान आला स्वराज्याकडं. ज्यावेळी अफजल खान आला त्यावेळी शिवाजीराजे कुठल्या किल्ल्यावरती आहेत? प्रतापगड. चूक, आपण वाचत नाही. ज्यावेळी अफजल खान आला त्यावेळी शिवाजीराजे राजगडावरती आहेत. महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजते. सईबाई साहेब शंभूराजांचे आई. महाराज म्हणतात सईबाईंना, सईबाई अफजल खान येतोय, धीर काढा, जाऊ नका सई, शंभूला मोठं करायचं आहे. फरमान मिळालं. जिंदा या मुर्दा बडी बेगम साहेबांनी पेश करायला सांगितले. शिवाजीराजे घोड्यावरती बसले. सईला शेवटचं बघितलं. सई तुला राहायचं आहे, शंभूला तयार करायचं आहे. आणि महाराज प्रतापगडावरती आले. प्रतापगडावरती पोचले आणि 10 दिवसांनी महाराजांना बातमी आली, सईबाई साहेबांचं निधन झालं. अफजल खान उरावरती येऊन बसलाय स्वराज्याच्या. आई निघून गेली. 2 वर्षाचं वय शंभूराजांचं. बाप मृत्यूच्या दारात चाललाय. इतिहास एक सांगतो, शिवाजीराजांचा इतिहास सांगतो, शिवाजीराजांनी स्वतःचा संसार नाही केला, छत्रपती शिवाजीराजांनी या स्वराज्याचा संसार केला. त्यावेळी तुमचा आणि माझा संसार फुललाय. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. प्रत्येक क्षण सांगतोय स्वराज्य किती महत्वाचं आहे, प्रत्येक क्षण. आणि त्यावेळी आता सगळी जबाबदारी आली मासाहेब जिजाऊंवरती. शंभूराजांना घडवायचं आहे. शंभूराजांचं नाव संभाजी ठेवलं, पण आई निघून गेली. 2 वर्षाच्या पोराला दूध कोणी पाजायचं? आणि त्यावेळी मासाहेब जिजाऊंनी रायगडच्या, सातारच्या आजूबाजूची मायमाऊली किल्ल्यावरती बोलवली. राजगडापाशी आली आणि जिजाऊंनी विचारलं,
शंभूला दूध पाजायचं आहे. कोण पाजेल? एक माऊली उभा राहिली. मासाब म्या पाजते की, पैसे किती घेणार? मासाब दूध पाजायचं 2 सोन्याची काकणी घेणार बरं का. मासाहेब शांत बसल्या. विचारलं दूध कोणी पाजणार? एक जण माऊली उठून उभा राहिली. मी पाजते की, पैसे किती घेणार? मासाब 1 बिघा जमीन घेईल बरं का. मासाहेब शांत उभा राहिला आणि मासाहेबांनी विचारलं आणि कोणी आहे का शंभूला दूध पाजणार? कापूरहोळा गावची एक माऊली उठून उभा राहिली. मासाहेब म्या पाजते की शंभूला दूध. असं किती पैसे घेणार ग शंभू राजाला दूध पाजायला, माझ्या शंभूला दूध पाजायला? अहो मासाहेब हातातून पाप बीप करून घेता की काय? अहो लेख कुणाचा आहे? शिवाजी राजाचा आहे. अहो ज्या राजानं आमच्या कपाळावरचा कुंकू शाबू ठेवला त्या राजाचं लोक आहे. अहो पाना जळल माझा दुधाचं पैसे घेतलं तर. मासाहेब माझ्या शिवाजी राजाच्या लेखाला मी बिना पैसे घेता दूध पाजेन. आणि मासाहेबांनी विचारलं का ग नाव काय तुझं? आणि ती माऊली पुढे म्हणाली मासाहेब म्या कापूरहोळा गावची गाडे पाटलांची सून धाराऊन शंभू राजांना दूध पाजलं. शंभू राजांना दूध पहिल्यांदा धाराऊनी पाजलं. म्हणून इतिहास पुटपुटू लागला. ओठ कोरडं शंभू राजांचं, ओठ कोरडं शंभू राजांचं, पाना धाराऊला फुटतो ग. गरीबाच्या ओसरीवरती बाळ शंभू राजा रडतो ग. गरीबाच्या ओसरीवरती बाळ शंभू राजा रडतो ग. धाराऊच्या दुधावरती लखलखणारं शंभू राजांचं पात्र तयार झालं होतं. शंभू राजे शिवाजीराजांचा वारसा निदात आणि धीरपणे तयार झाले होते सांभाळण्यासाठी. योग तयार करायचा आहे. हे दुसरं विद्यापीठ आहे ज्याने शंभू राजांना शिकवण्याचं संस्कार हाती घेतला. जिजाऊने ठरवलं राजा फक्त हुशार असून चालत नाही, राजा तितकाच बुद्धिमान असला पाहिजे. आणि जिजाऊंच्या सांगण्यावरनं 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 16 भाषा संभाजी महाराजांना शिकवण्यात आल्या. छातीवरती हात ठेवून सांगा इथं बसलेली किती माणसं 16 भाषा बोलतात? 16 भाषा 350 वर्षापूर्वी शंभूराजे बोलत होते. इंग्रज येते, डच येते, फ्रेंच येते, मराठी येते, उर्दू येते, कानडी येते, तेलुगू येते. सगळ्या भाषात शंभूराजे निपुण आहेत. इथंच नाही थांबले. शंभूराजांना तलवारबाजी शिकवली, शंभूराजांना दांडपट्टा शिकवला, घोडेस्वारी मासाहेब जिजाऊंनी शिकवली. तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात जास्त पळवणारा आणि पळत्या वेगवान घोड्याला डोळ्याची पापणी नव्हते तोपर्यंत रणांगणावरती गरकरणा फिरवणारा या अखंड हिंदुस्थानात फक्त एकच राजा झाला. नाव छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज. जिगर झाली नाही परत शंभू राजांसारखी शमशेर कोणाची फिरायची. 1 नाही 2 नाही 120 लढाया केल्या उभ्या आयुष्यात. 120 लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा. गिनीज बुकला फक्त आज एकाच राजाची नोंद आहे अखंड जगात. नाव छत्रपती संभाजी महाराज. शूर पराक्रमी बुधभूषणम नखशिका नायिका भेद 7 शतक सारखे ग्रंथ संभाजी राजांनी लिहिले. एके दिवशी शिवाजीराजांचा दरबार भरला होता. सोबत शंभूराजे लहान कारभार बघत होते. आणि त्याच वेळी एक 12 वर्षाचं पोरग बाहेरच्या राज्यातनं महाराष्ट्रात आलं. एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो? शेतकरी म्हणला एक माणूस आहे. काय नाव त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा बर का. 12 वर्षाचं पोरग म्हणते एकदा मला त्या शिवाजीला आणि संभाजीला बघायचं आहे. शेतकरी म्हटला माझा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग शंभू राजांना आणि शिवाजी राजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत गेलं. पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, पण पोरग थांबायला तयार नव्हतं. का? शंभू राजांना बघायचं आहे, महाराजांना बघायचं आहे, शिवप्रभूंना बघायचं आहे. ते गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीने विचारलं काय काम काढलास? काय नाही जी राजाला भेटायचं आहे. असं काय काम करतोस? काय नाही, उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो. असं मग आमच्या शिवाजी राजावरती एखादी सुंदर असं गाणं लिहिलं असेल की कविता? नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, महाराजांचे पिये, एक काम कर, रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब, शिवाजी राजांवरती सुंदर असं गाणं लिह, मग मला भेटले.
पिये महाराजांचे चायपेक्षा किटली गरम, काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. ते खाली गेलं, त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं. ते आलं, महाराज तुम्ही सांगितलं होतं राजावरती सुंदर गाणं लिहिला, ह्या बघा लिहिलंय. सेनापती म्हणले ऐकव. ते गाणं ऐकवलं. वाह, अरे आजपर्यंत शिवप्रभूंवरती एवढं सुंदर कुणी गाणं लिहिलं नाही. तू लिहिलास, चल तुझी भेट घालून देतो. त्या 12 वर्षाच्या पोरग्याला सेनापतीने पकडलं आणि राजांच्या समोर आणून उभा केलं. आणि सेनापती म्हणतात, महाराज या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजा म्हणले असं ऐकव. आणि ते 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चाललं. माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणते, महाराज जिवंत असताना राजांवरती पहिलं गाणं लिहिलं, ते गाणं लिहिताना म्हणतंय हात वरती करा. आणि माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. ते म्हणतंय, इंद्र जभी जंब पर पाड बसू बंब पर रावण सर दंब पर रघुकुल राजे पौन बारी वाह पर संबुरती नाह पर जोस सब बाह पर राम द्विज राजे दावा ध्रुम तृंड पर चिट्टा मृग झुंड पर भूषणवी तृंड पर जैसे मृग राजे तेजतम अंश पर कन्न जिमी कंस पर व्योमलेच बंस पर शेर शिवराज हे, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे. हे गाणं प्रत्येकानं ऐकले. हे गाणं साक्षात महाराज जिवंत असताना दिले. त्या कवीचं नाव कवी भूषण. महाराज म्हणजे कवी भूषण. वाह, इतकं सुंदर गाणं लिहिलात. बोला कवी भूषण, तुम्हाला काय बक्षीस देऊ? कवी भूषण लगेच नाही म्हणाले. महाराज जिल्हा मध्यवर्ती बँकेत तेवढं बघा, का पोरला कुठं चिटकवताय का बघा. नाही, रक्त वेगळं होतं. कविभूषण म्हणाले, महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी या कलाकाराचा सन्मान कैक सोने देऊन केलाय, कैक सोने देऊन. पहिला राजा आहे ज्यांनी कलाकारांचा सन्मान केलाय, कलाकारांचा. हे बघत होते शंभूराजे, आपला बाप किती दयाळू आहे, कर्तबगार आहे, रयतेवरती प्रेम करणार आहे. ही लढण्याची प्रेरणा शंभूराजांच्या मनामध्ये शिवाजीराजांकडे बघून झाली. आणि असंच एके दिवशी तानाजी मालुसरे राजांच्या भेटीला आले आणि राजांना म्हणाले, राज रायबाचं लगीन काढले बर का, रायबाच्या लग्नाला तुम्हाला यायला लागते बर का. राजा म्हणले, अरे तान्हा रायबाचं लगीन काढलास? होय राज, तुम्हाला यायला लागते बर का. अरे पण तान्हा कोंढाणा घ्यायचा म्हणतोय रे, घे तुझ्या रायबाचं लगीन उरकून, तवर आम्ही कोंढाणा घेतो. सरदिशी मागे सरला तानाजी, अहो राज म्या जातो की. अरे पण तान्हा लेका तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. ताना खाली आला, हातातला पत्रिका फेकला, घोड्यावरती बसला, गेला गेला गेला. तानाजी असा गेला, गड आला पण आमचा सिंह गेला. शिवाकाशीत नाभिक समाजाचा होता, दिसायचा राजासारखा, मिशीची स्टाईल राजासारखी, केसाची स्टाईल राजासारखी, चालायचा राजासारखा, बोलायचा राजासारखा, डोक्यात एकच, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. एकच. हा शिवा आला राजांच्या भेटीला. राजे म्हणले, शिवा जातोस? शिवाजीराजांचा वेश घेतला आणि शिवा काशीत सिद्धी जोहरच्या भेटीला गेला. सिद्धी जोहरच्या. तुम्हाला माहिती आहे, जाताना या शिवाला 2 वर्षाची लेक होती. 2 वर्षाच्या लेकीला या शिवानं कडेवरती घेतलं आणि जाताना हा शिवा आपल्या लेकीला सांगतोय, बाई तुझा बाप लढायला चाललाय. काय सांगतोय? बाई तुझा बाप लढायला चाललाय. पण एक लक्षात ठेव, इतिहास माझी नोंद घेईल का नाही मला माहिती नाही, पण लेकी येणारा काळानं तुला विचारलं तुझा बाप कशानं मेला, तर छाती ठोकून सांग, माझा बाप जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आला, पण मरताना या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अमर झाला. छाती ठोकून सांग. ही 2 वर्षाची लेख, त्या लेकीनं आपल्या बापाचा संस्कार मनामध्ये पेरलाय. होय,
या मातीमध्ये फक्त इथले मावळेच नाही लढले, या मातीमध्ये या हातातल्या बांगड्या सुद्धा लढलेत. त्यावेळी या मातीचं भगवेपण अभेद्य राहिले. पण आज लोक काय म्हणतात, एखाद्या पुरुषानं पराक्रम नाही केला, लोक लगेच म्हणतात हातात बांगड्या घालून बसलायस काय. काय म्हणतात, हातात बांगड्या घालून बसलायस काय, तुला पराक्रम करता येत नाही, शूर नाहीस, हातात बांगड्या घाल. अरे चूक, हातातल्या बांगड्या कमकुतेचं प्रतीक नाही, आपल्या हातातल्या बांगड्या स्वराज्याच्या शक्तीचं प्रतीक आहे. याच बांगड्या घालणाऱ्या माँसाहेब जिजाऊंनी शिवाजी राजा तयार केलाय. याच हातात घातलेल्या बांगड्या घालणाऱ्या सईबाई राणी सरकारांनी शंभू राजा तयार केलाय. याच हातात बांगड्या घालणाऱ्या मायमाऊलींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लढण्याची प्रेरणा दिलाय. हातातल्या बांगड्या कमकुतेचं प्रतीक नाही, हातातल्या बांगड्या स्वाभिमानाचं शक्तीचं प्रतीक आहे. जर हातातल्या बांगड्या जिवंत नसत्या तर आज इथं आपण कार्यक्रम बसायला ऐकायला उपस्थित नसतो. आज अभिमानानं स्वाभिमानानं बघतो या माय माऊलींच्या पुण्यामुळे, यांच्या बलिदानामुळे. हे विसरता कामा नये. आणि त्याच वेळी शंभू राजांचं वय वर्ष झालं 9 आणि या स्वराज्यावरती सगळ्यात मोठं संकट आलं. त्या म्हणजे मिर्झा राजा जयसिंह. हा मिर्झा हिंदुस्थानातला, आपल्या राज्यातला, पण फितूर मुघलांचा सरदार. या मिर्झानं औरंगजेबाच्या सांगण्यावरनं स्वराज्यामध्ये पाऊल टाकलं, स्वराज्यामध्ये लंगडे तोड चालू केली, दिसल तिथं कत्तल, रक्त माखले. त्याच वेळी शिवाजीराजांच्या पाठीमाग उभारणं गरजेचं होतं आणि महाराजांच्या पाठीमाग उभारलेली माणसं शिवाजी महाराजांना सोडून जायला लागली. महाराजांचा एक एक प्रांत मिर्झा राजे जयसिंहनं कैद केला. त्यावेळी शिवाजीराजांच्या पाठीमाग ठामपणे महाराज तुम्ही लढा, आम्ही आहोत ही सांगणारी पहिली माणसं जर कोणी असतील तर ते बौद्ध समाजातले तरुण माणसं होती. यांनी तलवार घेऊन शिवाजीराजांच्या संकटाच्या काळी साथ दिली. यांनी शिवाजीराजांचं स्वराज्य अभेद्य त्यांचं चांगले पण जपून ठेवलंय. आणि त्याच वेळी महाराजांना वाटलं किल्ले महत्वाचे नाहीत, स्वराज्य महत्वाचं आहे. आणि त्याच वेळी महाराजांनी स्वराज्य महत्वाचा यासाठी गड किल्ले द्यायचा ठरवला, तह करायचा ठरवला. आणि रयतेसाठी, रयतेच्या लेकींसाठी एका राजानं तह केला. तह सोपी गोष्टी नाही. हे घर जर सरकारनं काढून घेतलं, अवैध घर असलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. महाराजांचे किल्ले या मुघलांनी काढून घेतले. तहामध्ये 23 किल्ले महाराजांचे बळकावले. एक एक किल्ला रक्तानं माखलेल्या मावळ्यांच्या अभिषेकानं जिंकला होता. तो किल्ला ज्यावेळी जात होता त्यावेळी राजांच्या डोळ्यात पाणी येत होतं. महाराजांनी रयतेसाठी किल्ले बहाल केले. 23 किल्ले बहाल केले. महाराजांकडे फक्त 16 किल्ले उरले. सगळे म्हटले संपले, शिवाजी संपलाय, डोक्याची केस उपडून घेईल, विष पिऊन मरल राजा. पण नाही, महाराजांना आपण काय म्हणतो, निश्चयाचा महामेरू. निश्चय केलाय. संकट आले नव्हे, रडायचं नाही, थांबायचं आहे, त्याच ताकदीने संकटाच्या छतडावरती उभारायचं. 16 किल्ले गेलेत ना, त्याच संकटाच्या छतडावरती उभा राहून 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक 16 झाला. राज्याभिषेक शके नोंद आहे. महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 365. थांबायचं नाही, महाराजांनी शिकवलं थांबायचं. त्यावेळी औरंगजेबानं शंभूराजांना एक फरमान पाठवलं, सोबत शिवाजीराजांना फरमान पाठवलं. शिवाजीराजे तुम्ही आता आमचे सरदार. आणि औरंगजेबानं शिवाजीराजांना 5000 आणि औरंगजेबानं शंभूराजांना 7000 मनसबदारी बनवलं. 5000 म्हणजे 5000ची फौज शिवरायांना आणि पुत्र 9 वर्षाचे शंभूराजे यांना 7000ची फौज दिली. जणू त्यावेळीच औरंगजेबाला कळालं होतं बापापेक्षा एक काकण पोरग चढच निघणार आहे. ते तसंच झालं. शंभूराजे शिवाजीराजांचं स्वराज्य उभा करण्यासाठी उभा राहिले. पण त्याच वेळी मिर्झानं दुसरी चाल टाकली. मिर्झा म्हणतोय शिवाजीराजे किल्ले दिलात, तुमचा संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून ठेवा. आणि कडाटला राजा मिर्झा, ह्याला राजकारण म्हणत नाहीत,
आणि छद्मी असद मिर्झा म्हणाला, लेकींची आबरू वाचावी असं वाटत असेल, आईच्या समोर तुमच्या स्वराज्यातल्या लेकींची बदमल बलात्कार करू नये असं वाटत असेल तर 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 तुमचा मुलगा माझ्या ताब्यात द्या. एका बापानं स्वराज्यातल्या लेकींचा जीव वाचावा, आबरू वाचावी यासाठी आपला मुलगा डावावरती लावला. शंभूराजांचं वय 9 वर्ष असताना शिवाजीराजांनी आपला लोक मुघलांच्या ताब्यात दिला आणि औरंगजेबानं पत्र पाठवलं, शिवाजीराजे तुम्ही माझ्या 50व्या वाढदिवसाला भेटायला मला आग्र्याला या. तर पण बेण्याचा हॅपी बर्थडे. महाराज निघाले. हा तिकीट नव्हतं त्यावेळी, घोड्यावरती बसून जायला लागायचं. निघाले, घोड्यावरती बसले. महाराष्ट्र ते आग्रा जायला 3 महिने लागतात. वाटेत जाताना बापले काहीतरी बोलले असतील की काहीतरी बोलले असतील. काय म्हणले असतील शिवाजीराजे शंभूराजांना, शंभूराजे खोपोलीला 1 एकर घेऊन ठेवले, फार्मासराव मोकळे व्हा. का ठाण्याला 1 गुंठा घेऊन ठेवलाय, तुम्ही नेसूबाई निवांत राहा. नाही सांगितलं. सांगितलं एका बापानं आपल्या लेकाला. शिवाजीराजे सांगतात, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा पराक्रम बघितलाय, पण शंभूराजे तुमच्या बापाचा स्वाभिमान काय असतो आग्र्यात गेल्यावरती बघा. एका बापानं आपल्या लेकाला शिकवले. दुसरी गोष्ट सांगितली आपल्या बापानं आपल्या लेकाला, शंभूराजे आतापर्यंत संकट छातडावरती येत होतं, शंभूराजे तुमच्या पाठीशी संकट पाठीवरती वार करणं असणार आहे, पाठ भक्कम ठेवा. सांगितलंय शिवाजीराजांनी आपल्या लेकाला. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा? वाटतं? जर वाटत असेल आपल्या पोटी छावा जन्माला यावा तर यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. शंभूराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते, तर त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला. बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब सिंह होते, तर त्यांच्या पोटी सुद्धा असा लढणारा छावा जन्माला आलाय. बापाचं कर्तृत्व, अभिमान, स्वाभिमान, पराक्रमी आणि तेवढंच मोठ्या दिलाचं मोठ्या हिमतीचं असावं लागतं. आग्र्याच्या दरबारात महाराज पोचले. लगोलगच औरंगजेबाची भेट घ्यायला गेले आणि औरंगजेबानं झरीत चाल टाकले. शिवरायांना आणि पुत्र शंभूराजांना मागच्या रांगेत उभा केलं. नामवंत भीमसेना, रामसेना, तो कुतुबशाह आणि त्याच्या पुढं शाबुद्दीन खान, फतेह खान आणि या सगळ्यांच्या पाठीमाग शिवाजीराजानं उभा केलं. या सगळ्यांना ज्या राजानं पराक्रमाची धूळ चारली, त्या पराक्रमी राजाला पराभूत सेनापतींच्या पाठीमागे उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान खवळला. शिवाजीराजे तडे कुठले, हातातला सगळे मनसबदारी फेकल्या. औरंगजेब तुम देखो तुम्हारा बादशाह देखो, मैं शिवाजी ऐसा चीज हूं मेरा सिर कलम कर दो लेकिन तेरी हुजरेगिरी नहीं स्वीकारूंगा. शिवाजीराजांचे स्वतःचे वाक्य आहेत. सगळं फेकून दिलं आणि शिवाजीराजे औरंगजेबाचा दरबार सोडून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब ह्याचा दरबारात असा अपमान कोणी केला नव्हता, एकाच राजानं केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचं चरित्र एक शिकवतंय, आयुष्यात काही करा, किती मोठे व्हा, आपल्या समोर कांदू नये का. महाराज काय शिकवतात, आपल्या समोर किती मोठा माणूस असू दे, किती मोठा बादशाह असू दे, स्वाभिमानाला जर आपला धक्का लागला तर समोरच्याचा बाजार उठवल्याशिवाय शांत बसायचं नाही. हे शिवरायांचं शिवचरित्र तुम्हाला आम्हाला शिकवतो. आता कांदू नये का. तेव्हापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. कांदू नये का. पण शिवाजीराजांचे प्रतिनिधी म्हणून पुत्र शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. शंभूराजांचं वय होतं 9 वर्ष आणि औरंगजेबाचा एक हत्ती होता. त्या हत्तीला घेऊन शंभूराजे सगळ्या गल्लीतनं फिरायचे. या 9 वर्षाच्या पोराची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबानं शंभूराजांना बोलावणं धाडलं. कांदू नाही का. तह झालेत, किल्ले दिलेत,
आणि त्यावेळी औरंगजेब शंभूराजांना एक प्रश्न विचारतोय. शंभूराजे, हमने सुना है ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? 9 वर्षाच्या पोरला प्रश्न विचारलाय. तह केलेत, किल्ले दिलेत, आणि त्यावेळी औरंगजेब शंभूराजांना विचारतोय, शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस मेरे हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब ये तो जानवर है, अरे औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब, हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं हे शंभूराजांनी त्यावेळी शिकवलं. आणि दुसरा प्रश्न विचारलाय औरंगजेबाने, शंभूराजे हा संभा म्हणायचा, संभा काफर आणि जहागीरदार. आपण म्हणतो ना, काय जहागीरदार लागून गेलायस काय, हे वाक्यच औरंगजेबानं तयार केले. जहागीरदार हा शंभूराजांना जहागीरदार म्हणायचा, कारण शंभूराजे कधीच कोणाचं ऐकत नव्हतं. औरंगजेबानं विचारलं, शंभू तुम्ही उत्तम कुस्ती खेळता, उत्तम मल्लविद्या जाणता, शंभूराजे आमच्या दरबारात तुमच्या इतकेच पैलवान ताकदीचे आहेत, आमच्या दरबारातल्या एका पैलवानाशी तुम्ही कुस्ती खेळाल का? आणि हसत शंभूराजे म्हणाले, अरे औरंगजेब, तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही, सबब या महाराष्ट्राचं पाणी होतं, या सह्याद्रीचं हे पाणी होतं. टाप नव्हती शंभूराजांच्या अंगाला हात लावायची टाप. मग संभाजी कोणाला म्हणायचं? संभाजी म्हणजे काय? सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शंभूराजे. सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शंभूराजे. इंग्रज, डच, फ्रेंच, औरंगजेब यासारख्या अत्याचारांचा कर्तन काळ म्हणजे शंभूराजे. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शंभूराजे, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शंभूराजे. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शंभूराजे. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शंभूराजे. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शंभूराजे. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शंभूराजे. तुमचा, माझा, अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शंभूराजे. पण त्याच सगळ्यात मोठा प्रश्न पडला आग्र्याच्या कैदेत. शिवाजीराजांना सुखरूप सोडवायचं आहे, बापाला सोडवायचं प्लॅनिंग कोणी करायचं? 9 वर्षाचं पोरग आहे, बापानं प्लॅनिंग करायचं असतं, लेकाला सोडवावं, लेकाला शाळेत आणावं. नाही, संकट आल्यावरती पोराच्या पाठीमागं कोण उभा राहतो? कोण? बाप. पण इथं बापावरच संकट आलं होतं. त्यावेळी काय करावं? 9 वर्षाचा छावा शिवाजीराजांच्या पाठीमागं उभा राहिला आणि आग्र्यापासून राजगडापर्यंत सुखरूप महाराजांना पोचवायचं पहिलं प्लॅनिंग शंभूराजांनी केले. शंभूराजांना मुभा होती बाहेर फिरण्याची. आपल्या छावणीपासून शिवाजीराजांना कैद केलं होतं. त्या आग्र्याच्या छावणीपासून कुंभाराच्या वाड्यापर्यंत यायची जायची सगळी सोय शंभूराजांनी केली. आणि दिवस उजाडला, पेटाऱ्यात महाराज बेसले आणि आग्र्याच्या पेटाऱ्यात महाराज निसटले निघून गेले. औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसटले. पण जाताना शंभूराजांना मागे एकटं सोडून गेले. एका बापाचं काहीच हळवळलं नसेल. 9 वर्षाचा लेक आहे, 9 वर्षाचा, कसा सोडावं माग? 2 दिवस पोरगं नाही दिसलं तर जीव गदमरतो, गैवरतो. 9 वर्षाच्या पोराला पाठीमागं ठेवले. ही चालत शंभूराजांची आणि शिवाजीराजांची होती का? दोघे एकत्र गेलेत. स्वराज्य संपणं महत्वाचं आहे, एक तरी कोणीतरी जगला पाहिजे म्हणून शंभूराजांना पाठीमागं ठेवलं. महाराज निसटले. महाराज जसे निसटले तसंच
पाठीमागून काशीपंतांच्या साह्यानं शंभूराजे सुद्धा निसटले. सगळीकडे धावपळ चालू झाली. अरे पकडा पकडा, शिवाजी सुटला, आग्र्याच्या दौऱ्यातनं सुटला, दरबारातनं निघाला. सगळं सैनिक औरंगजेबाचं महाराजांना पकडायला निघालं, पण दुसरी चाल टाकली. वाटेत बातमी उठवली, शंभूराजांचं निधन झाले. महाराज राजगडावरती सुपुत्र साधूच्या वेशात पोचले सुखरूप. वाटेत बातमी आली, शंभूराजांचं निधन झाले. तेव्हापासून शंभूराजांच्या पाठीमागं जे मरण बांधलं गेलं, हे मरण इंद्रायणी वडू बुद्रुक तुळापर्यंत शेवटपर्यंत तशीच साथ देत राहिली. जिवंतपणी एका राजाची चिता उभारण्यात आली. जिवंतपणी एका राजाची चिता बांधण्यासाठी लाकडं रचण्यात आली, सरण रचण्यात आले. राजगड गहिवरला होता. औरंगजेबानं सरदार माघारी घेतले. शंभूराजांचा मृत्यू झाल्याची बातमी औरंगजेबाला कळाली. महाराज राजगड वरती पोचले. महासाहेब जाऊन बघितलं, शिवबा शंभू कुठं आहे? महाराज शांत होते. शंभूराजे सुखरूप होते, पण सांगायचं नव्हतं. ही चालच महाराजांची होती. का? पाठलाग थांबवायचा होता औरंगजेबाचा. हाऊसाहेबांना कळालं शंभू मारला गेलाय, मध्येच मृत्यू झालाय. आणि हाऊसाहेबांनी विचारलं, महाराज चूक केला, माझ्या नातवाला माग ठेवून आलात. शिवबा सईबाईला वर गेल्यावरती काय जबाब देऊ? माझ्या लेकाला वाचवण्यासाठी तिच्या लेकाला तुम्ही डावावरती लावलात. हे बरं नाही, तोंड दाखवू नका. आणि काहीच दिवसांनी मागणे खेर पळत आला, औसाब रडू नका. शंभूराजे सुखरूप महाराजांनी राजगडावरती पोहोच केलेत. शंभूराजे काशीपंतांच्या सहाय्यानं वेश घेऊन राजगडावरती आले. जिजाऊ आनंदल्या. अरे अरे अरे, शिवबा म्हणाले, आऊ सांगू शकत नव्हतो. औरंगजेबाचे सरदार मागं लागले होते, त्यांच्यापासून सुटका महत्वाची होती. यासाठी शंभूराजांना मृत्यूची बातमी उठवली, सुखरूप राजगडावरती आणलं. पण गेलेले शंभूराजे वेगळे आणि आलेले शंभूराजे वेगळे. गेलेले शंभूराजे रयतेचे, पण आलेले शंभूराजे रयतेचे जाणकार, प्रशासनातली सगळ्यात मोठी पकड असलेले. शंभूराजांना न्याय निवाड्याची सगळ्यात मोठी पद्धत शिवरायांनी दिली. न्याय निवाड्याच्या जबाबदाऱ्या दिल्या. शंभूराजांचं न्यायालय आता न्याय देऊ लागलं. रयत आनंदली. शंभूराजांचे न्याय हे खरे ठरू लागले. पण त्याच वेळी एकदा बापाने विचारलं, शंभू तुम्ही न्याय उत्तम देता, पण तुमची तलवार आणि कडाटला राजा आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि शिवाजीराजांनी आज्ञा दिली, जावा गुजरात खंबात प्रांत लुटा, भगवा फडकवा. शंभूराजे घोड्यावरती बसले, शमशेर घेतली, सैनिक घेतलं, गुजरात मध्ये गेले, गुजरात लुटलं, गुजरात वरती भगवा फडकवला. खंबात मध्ये गेले, खंबात प्रांत लुटला, खंबात प्रांतावरती भगवा फडकवला. पहिला विजय शंभूराजांनी मिळवला. बातमी कळाली शिवरायांना, शंभूराजांनी विजय मिळवला. शिवाजीराजे म्हणाले, द्या 32 तोफांना, माझा बछडा खासी जीत घेऊन आलाय. शंभूराजांच्या विजयाने पहिल्या तोफा वाजल्या. आता शिवाजीराजे मोहीम आखायचे आणि त्या मोहिमेचे नेतृत्व खुद्द शंभूराजे करायचे. इथपर्यंत सगळं चांगलं आहे, सगळं सगळं सगळं. पण महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पान बदललं. राज्याभिषेक हा राजाचा असतो, रयतेचा राजा. महाराजांचा राज्याभिषेक हे फक्त महाराज राजे होणार नव्हते, महाराजांबरोबर शंभूराजे युवराज होणार होते. हे युवराज पद जसं शंभूराजांना मिळालं, तसं काही मंत्र्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. या पंतांना वाटलं शंभूराजे संस्कृत पंडित, शंभूराजे धर्मपंडित, शंभूराजे तेज तर्राब हे गादीवरती आले आणि युवराजाचे छत्रपती झाले. आपल्यावरती संकट आहे.
शिवाजीराजांनंतर स्वराज्य संपलं पाहिजे याचं स्वप्न पंतांनी बघितलं. जिवंतपणी राजांचं स्वराज्य संपवायचं स्वप्न या माणसांनी बघितलं आणि महाराजांवरती उभ्या आयुष्यात 3 वेळा आरोप केले. पहिला आरोप केला जातो शंभूराजांवरती. पहिला काय आरोप केला जातो? पहिला आरोप केला जातो तो म्हणजे शंभूराजांना स्त्रियांचा नाद होता. स्त्री लंपट राजा शंभू राजा. वाटतंय स्त्रियांचा नाद असेल. त्या अकबरानं औरंगजेबाच्या पोरानं मैत्रीचं प्रतीक म्हणून एक सोन्याचं खडं शंभूराजांना भेट दिलं. शंभूराजांनी त्या अकबराला एक मैत्रीचं खडं भेट दिलं. देवाणघेवाण ज्यावेळी झाली ना, महाराजांनी अकबराचं खडं जपून ठेवलं शंभूराजांनी. पण या नादान अकबरानं शंभूराजांनी दिलेलं खडं एका नर्तकीला डान्स बघत असताना, नृत्य सादर करत असताना भेट म्हणून दिलं. ही खबर महाराजांना कळाली आणि कडाडले शंभूराजे. अरे, ज्याला माझ्या मैत्रीची कदर नाही त्याच्यासोबत मला रिश्ता जोडायचा नाही. तोंड दाखवू नका. ज्याला एवढी साधी गोष्ट सहन होत नसेल तो चारित्र्याच्या बाबतीत कसा असेल? शिवाजीराजे रांजाच्या पाटलानं फक्त स्त्रीशी पदमल केला म्हणून त्याचा हातपाय तोडून चौकात उभा करणाऱ्या शिवाजीराजाचा लोक आहे शंभूराजा नाही. शिवाजीराजा जेवढे चारित्र्य संपन्न नाहीत तेवढेच छत्रपती संभाजी महाराज सुद्धा चारित्र्य संपन्नच होते. हे सांगण्याची जिगर तुमच्या माझ्या मनामध्ये प्रत्येकामध्ये असली पाहिजे. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा आहे. या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईंनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला संभाजी राजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे, भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला. तू मासाहेब जिजाऊंची लेख आहेस. दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस. ह्याने म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलतोय, ह्याला पाकडी बिकडी जास्त देख काय. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला होतो. एक पोरग माझ्या पशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस परस्त्रीला आई मानलं पाहिजे. बरोबर आहे, पण मला सांग स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? मला दांडगा प्रश्न पडला. तुम्हाला घरात गेला विचारता येत नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलीस. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? लय दिवसांना तावडीत अशी एकत्र घावलेत कधी घावत नाहीत. दादानो, हात तिचेत, हात तिचे, पण बांगड्या मात्र दादानो आजही तुमच्या नावाचे आहेत. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादा आजही तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजही तुमच्या नावाचं नाही. यापेक्षा स्त्रीने आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. अहो, ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो सईबाईचा छत्रपती संभाजी राजा झाला. तो सईबाईचा छत्रपती संभाजी राजा झाला. मी नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या शिवाजीराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा. मी नाही,
शत्रू सुद्धा सांगतोय शाहिस्तेखानाची बोटं छाटली सगळ्याला माहिती आहेत, पण ज्या दिवशी शाहिस्तेखानाची बोटं छाटली त्या दिवशी शाहिस्तेखान सगळीकडे धावत आणि पळत होता. त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली. हुजूर हुजूर कैसा हो गया ओ नरादम सिवा, मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो चुप कर पगली, हे पगली तुम चुप कर, हे पगली ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. शाहिस्ता खान म्हणते. दुसरी गोष्ट, दुसरा आरोप केला जातो शंभूराजांवरती. दुसरा ते म्हणजे शंभूराजे व्यसनी होते. शंभूराजांना दारू पिण्याचा नाद होता, हा दुसरा आरोप. ह्याचा पुरावा काय? आमच्या इथं सातारला ग्रँड डफ नावाचा एक इतिहासकार होऊन गेला. तो आमच्या महाराष्ट्रात आला, त्याने इतिहास वाचला. त्याला एकाने सांगितलं, शंभूराजांनी पत्रामध्ये लिहिलं होतं की शंभूराजांनी दारूची पिंप मागवलीत. ह्यानं मराठीचं इंग्रजीत रूपांतर केलं आणि स्वतःच्या पुस्तकात लिहिलं, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन अँड फॉली अँड प्राईड. काय लिहिलं? इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन अँड फॉली अँड प्राईड. आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांचं इंग्रजी लई चांगलं. आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हे पुस्तक वाचलं आणि आपण इंग्रजी वाचताना काय करतो? ओळखीचा शब्द तेवढा वाचतो, मागचं आणि पुढचं आपल्याला काहीच माहित नसतं. आमच्या लोकांनी ते पुस्तक घेतलं आणि एकच वाक्य वाचलं, इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन. वाईन, अहो तो लिहितोय वाईन. मागवला असेल एखादा स्टॉक, असतील घेत वाईन. पण मला कायम सांगावं वाटतं, अरे लिहिलाय खरंच शंभूराजांनी दारूची पिंप मागवली होती, पण मागवलेली दारू ही प्यायची दारू नव्हती. मागवलेली दारू ही तोफेला लागणारी दारू होती. एवढं जर इतिहास लिहिताना आमच्या इतिहासकारांना कळालं असतं तर त्यांनी लिहिताना पहिल्यांदा घेतली होती का याचं संशोधन या मातीमध्ये झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं. पण छत्रपती संभाजी महाराज की एवढंच येते आपल्याला, ह्याच्या पलीकडे काही येत नाही आपल्याला. जय जय म्हणणं सोपं आहे हो, आचरणात आणणं फार अवघड आहे. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे, आयुष्यात व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला छत्रपती संभाजी महाराजांचा खरा मर्द म्हणतात. हे रक्त कुणाचं आहे? हे रक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. हे रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. हे रक्त स्वाभिमानाचं आहे. हे रक्त अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणार आहे. ह्या रक्ताला फक्त एकाच गोष्टीचं व्यसन आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचं, विचारांचं व्यसन ते आयुष्यभर असलं पाहिजे, आयुष्यभर. आता काय करतो बाप? घरात सुविचार व्यसन लिहून ठेवतो, व्यसन करू नये. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जरूर काय ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला होतो साहेब, एक पोरग माझ्या पशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणलं ठीक आहे, 2 काचेचे ग्लास आण. बेण्याने लगेच आणले. ताईनो मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, कान देऊ नका. एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलो बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळं माणसं मरतात. आपण तर माणसं आहोत, ही किडच मेली, दारू पिऊन किडे मेली, आपण माणसं आहोत, माणसं सुद्धा मरतात, दारू बाद असते. तो म्हणला मला समजलं. म्हणलो एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणलो बघ, दारू पेल्यामुळे किडे मरतात, पाण्यातले किडे जिवंत आहेत, दारूतले किडे मेलेत. तो म्हणला मला समजलं. म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पिणं हे किड्या मुंग्याचं काम नाही, म्हणलं त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. आमच्याकडे कोल्हापूरला आजी फार सुंदर म्हणते,
शिवाजी राजांच्या काळातले मावळे कसे होते, शंभू राजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावरती सुटे, बाटली फुटे पण बेन माग नाही हटे. दोन गोष्टी शिकवा आपल्या पोरांना, दोन. पहिली, शंभू राजा चरित्रातून पहिली गोष्ट शिकवा ते म्हणजे आपल्या लेकराला सांगा, लेखा मरेपर्यंत परस्त्रीला आई मानायला शिक. आणि दुसरं, मरेपर्यंत व्यसन करू नको. ज्या दिवशी या दोन गोष्टी आपल्या लेकराला शिकवाल त्या दिवशी तुमच्या गावात एखादा तरी तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात स्वतःपासून करा, सुरुवात. अहो लय भाग्यवान माणसात लय. पण हे का झालं? हे का झालं? शिवाजीराजांच्या काळात, शंभूराजांच्या काळात पिढी चांगली होती, आता का बिघडली? पूर्वी नावं सुद्धा चांगली होती. नावं काय होती पूर्वी? एक हात तुटला तरी लढत होतो त्याचं नाव तानाजी, एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी, गुप्त बातम्या आणतो त्यांचं नाव भैरजी, दुश्मनाच्या तंबूवरचा कळस सोडतो त्यांचं नाव संताजी, अरे वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र करून जे स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. नावं सुंदर होती पूर्वी. बघा ना, आता नावं बिघडले. पोराचं नाव मोन्या, घेतला नव्हे दुसरा मोन्या. तो मोन्या आता काय पराक्रम करायचा आहे? पूर्वी वडिलांना काय म्हणलं जायचं? वडिलांना, इथं वडीलधारी लोक आहेत, पूर्वी काय म्हणलं जायचं आपल्या वडिलांना? आबासाहेब दर्रा होता. वडील आणि पोराचं नातं असं होतं, बाप आला की सूर्य गायब, चंद्र आला की सूर्य गायब, सूर्य आला की चंद्र गायब, बाप आला की पोरगा गायब, पोरगा आला की बाप गायब. आता तसं नाही, बापच पोराच्या खांद्यावरती हात टाकून फिरतोय आणि पोरगच बापाच्या खांद्यावरती हात टाकून फिरतोय. पप्पा आज कुठल्या टपरीवरती जायचं? मागच्या पानावरती बापाची उदारी, पुढच्या पानावरती लेकाची उदारी. नावं चांगली ठेवा. पूर्वी वडिलांना काय म्हणायचं? आबासाहेब दर्रा होता. आबासाहेबांचं परत काय झालं? वडील. वडिलांचं आता गावाकडे काय झाले? पप्पा. मागच्या महिन्यात मुंबईला होतं, पप्पाचं काय झालं असेल? पॉप. पूर्वी आईला काय म्हणायचं? आई साहेब दर्रा होता. आई साहेबांचं परत काय झालं? आई. गावाकडे काय झालं आता? मम्मी. मुंबईला गेलतो मुंबई गेल्यावरती मम्मीचं काय झालं असेल? जोरात सांगायचं, काय झालं असेल? मॉम. मला कधी कधी प्रश्न पडतोय, या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. नावं चांगली ठेवा. आणि ताईनो, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी चांगली पोरं जन्माला यावीत? वाटत असेल तर इथं बसलेल्या किती लोकांनी आपल्या पोराची नावं शिवाजी, संभाजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती आपल्या लेकराची नावं ठेवलं? हात वरती करून दाखवा. नाही, एकीला सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी चांगलं पोरगं जन्माला यावं. सुरुवात स्वतःपासून करावं. सुरुवात. हे का झालंय? आपण म्हणतो पिढी बिघडली. नाही, पिढी बिघडलं नाही, आपली पिढी आपण बिघडवली. कारणीभूत आपण आहे. आज इथं अनेक लहान मुलं आहेत. लहान मुलं फक्त माझ्याकडे बघतील आणि बाकी सगळे शांत बसतील. लहान मुलांना मला फक्त एवढं सांगायचं, सैराट पिक्चर बघितला का तुम्ही? बघितला? जोरात सांगायचं, बघितला? हां, कान देऊ नये का? सैराट पिक्चर बघितला. आरची कुठल्या गाडीवरनं बसून येते? कुठल्या? मला माहित नाही. कुठल्या? बोले झिंग झिंग. आवाज सगळ्याला ऐकू गेला पाहिजे. झिंग झिंग. जेवलाय का नाही? हा. झुकेगा नाही. 9 गुरुवारचा प्रसाद आहे. करताय का अजून गुरुवार? मला सांगा, शंभूराजांनी आयुष्यातली पहिली लढाई कुठली केली? कुठली केली? मी मगाशीच सांगितलं. बघा किती लोकांनी गहू पेरून कधी ज्वारी उगवलेले बघितले? जुंदाळ पेरून कधी मका उगवलेले बघितले? जे पेरले ते आज उगवले. मध्यंतरी पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुकेगा नाही साला म्हणे. एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे? पोरगा लगेच म्हणते झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा माझा आदर्श आहे. भावांनो, या मित्राचं एक वाक्य लक्षात ठेवा, झुकेगा नाही साला म्हणणं पुष्पासारखं फार सोपं आहे. चित्रपटामध्ये उभारून
झुकेगा नहीं साला म्हणणं पुष्पासारखं फार सोपं आहे, पण वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात साखर दंडात बांधलेला असताना सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे. आपल्या लेकराला पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा, या मातीसाठी बलिदान दिलेली इथली माणसं शिकवा. शंभूराजांची समशेर पिढ्यानपिढ्यांना संस्कार द्यावी लागली आणि त्यावेळी या मातीतला सगळ्यात मोठा काळा दिवस उजाडला. 3 एप्रिल हाचा दिवस. सह्याद्री शर्मेनं शांत बसला होता. 50 वर्षाच्या घोड्यांच्या टापा एका जागी थांबल्या होत्या. 50 वर्षात एक राजा शांत निद्रा अवस्थेत बसला होता. 50 वर्षात आपल्या 50 महाराजांचं निधन झालं. शिवप्रभू सोडून गेले आणि त्याच वेळी इथल्या लोकांनी एक डाव टाकला. शंभूराजांना पन्हाळ्यावरती कैद केलं आणि राजाराम महाराजांना सोयरा राणींना स्वतःच्या हाताशी धरून गादीवरती बसवायचं स्वप्न यांनी बघितलं. राजाराम महाराज लहान आहेत, गादीवरती बसतील, शंभूराजाला गिरफ्तार करू, स्वराज्य आपल्या ताब्यात आणू, पंतांनी डाव टाकला. पण त्याच वेळी हा डाव उलगडायचं काम हंबीर मामांनी ठरवलं. या पंतांनी काय केलं, राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं. राजाराम महाराज लहान आहेत, गादीवरती बसवले, शंभूराजा पन्हाळ्यावरती कैद आणि त्याच वेळी पंतांनी सोयरा आणि मातोश्रींच्या स्वाक्षरीनं कराडला, तळबीटला हंबीरराव मोहित्यांना एक पत्र पाठवलं. मामा, तुमचा भाचा राजाराम महाराज गादीवरती बसतेत, संभाजीला पकडू, गिरफ्तार करू, स्वराज्य राजाराम महाराजांच्या ताब्यात देऊ. पंतांना वाटलं मामा जमत तिथं पंत, मामा हासा मामा कधीतरी भाच्याच्या मागे उभा राहील, सक्का भाचा राजाराम महाराज. आणि मामा म्हणले हो, संभाजीला पकडणं गरजेचं आहे, संभाजीला पकडू, माझ्या भाच्याला गादीवरती बसू. पंत लगोलगच तयार झाले, तळबीडला आले. तळबीडला आल्यावरती हंबीर मामांना घेतलं. हंबीर मामा पंतांना घेऊन कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती आले, शंभूराजांच्या समोर आले. पंत शंभूराजांकडे बघत म्हणाले, मामा संभाजी पकडा, टाका तुरुंगात, आपला भाचा राजाराम महाराजांना गादीवरती बसू. आणि मामा हसले, पंतांकडे बघितलं, सैन्याला बघितलं आणि शंभूराजांकडे बघत मामा म्हणतात, घ्या सगळे पंत ताब्यात. अरे राजा जाऊन अजून 10 दिवस नाही झाले तर त्यांच्या पोटच्या गोळ्याला पकडायला लाज नाही का वाटत, घ्या ताब्यात. पंतांना कळायचं बंद झालं. अरे ज्यांना पकडायला आलो, ज्यांच्या सोबत आलो, तोच माणूस आपल्याला पकडायला निघालाय. पंतांना कैद केलं, सगळे पंत पकडले. मामा राजांच्या जवळ गेले, महाराज ही सगळी माझ्याकडे आलती, पण ही सगळी तुमच्या समोर आणायची होती, यासाठी यांना तुमच्या समोर आणले. शंभूराजांनी हंबीरमामांना बघितलं, मामा तुम्ही राजाराम महाराजांचे सक्के मामा, आमच्या चुलत, तरी सुद्धा आमच्या पाठीशी उभा राहिला. आणि त्यावेळी हंबीर मामा म्हणतात, शंभूराजे आबासाहेबांनी एक सांगितलंय, नाती गोती आणि रक्त यापेक्षा या मातीतलं स्वराज्य महत्वाचं आहे, स्वराज्य. आणि जाताना सांगितलंय आबासाहेबांनी, काही होऊ दे, शंभूराजा छत्रपती झाला पाहिजे माझ्यानंतर. हे शिवाजीराजांचं वाक्य आहे, शिवाजीराजांचं. पंतांना पकडलं, शंभूराजे रायगडावरती आले, महाराजांचे उरलेले सगळे विधी केले, शंभूराजे तख्तावरती बसवले. शंभूराजे, युवराज शंभूराजे आता छत्रपती संभाजी महाराज झाले. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि इतिहास पुटपुटला. द किंग ऑफ महाराष्ट्र नाही, द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ इंडिया, अखंड हिंदुस्थानचे बादशाह
बादशाह, नाव छत्रपती संभाजी महाराज. म्हणून शंभूराजांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला. शंभूराजे छत्रपती झाले. महाराजांना वाटलं या पंतांनी महाराजांना आपल्या आबासाहेबांना मदत केली, माफ करू म्हणून पंतांना सुखरूप सोडलं. पण पंत एक वेळ जंत बरे पण पंत नको. या पंतांनी शंभूराजांच्या वरती 3 वेळा विषप्रयोग केला. अरे कोणाची जिगर रयतेच्या राजावरती विष प्रयोग करायची. शंभूराजांवरती 3 वेळा विष प्रयोग, एकदा, दोनदा, तीनदा. संयम संयम संयम. एकदा जिवंत सोडलं, दुसऱ्यांदा चूक केली, दुसऱ्यांदा पकडलं, दुसऱ्यांदा जिवंत सोडलं. संयम. एखाद्या माणसाचा संयम असतो पण त्यालाही लिमिट असते. ज्यावेळी संयम सुटतो ना समोरच्याचा बाजार उठावा लागतो. या सगळ्या पंतांना शंभूराजांनी हत्तीच्या पायी देऊन मारलं आणि महाराजांनी सांगितलं स्वराज्याच्या वाट्याला जो येईल त्याचा अनाजी पंत केला जाईल. तेव्हापासून जिगर नाही शंभूराजांच्या वाट्याला जायची जिगर. पण जसं शिवप्रभूंचं निधन झालं तसं शंभूराजांनी पहिली मोहीम काढली. राज्याभिषेक झाल्यानंतर, राजा झाल्यानंतर स्वराज्याची पहिली मोहीम कुठली? महाराज छत्रपती शंभूराजा असताना पहिली मोहीम ती म्हणजे औरंगजेबाचं आवडतं शहर बुर्हानपुरा. औरंगजेबाचं शहर आवडतं का? औरंगजेबाच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रकरण बुर्हानपुरा. आता प्रेम प्रकरण म्हणल्यावर काळजाचा विषय. आवडतं शहर बुर्हानपुरा. सुंदरीच्या गालावरती तीळ शोभून दिसावा एवढा सुंदर. उभ्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी कधी बुर्हानपुराकडे बघितलं नाही. पण शंभूराजे जसे गादीवरती आले पहिली मोहीम बुर्हानपुरा. हांबीर मामा सोबत शंभूराजे बुर्हानपुरावरती गेले. सब कत्तली केला. बुर्हानपुरा लुटलं. एवढं लुटलं त्या औरंगजेबाच्या बुर्हानपुरामध्ये 7 पुऱ्याशिवाय काही शिल्लक ठेवलंच नाही. भगवा फडकवला. पहिला धक्का सहन व्हायला औरंगजेबाला. अरे तो बुर्हानपुरा माझं आवडतं शहर, माझ्या प्रियसीचं शहर उद्ध्वस्त केलं. संभाजी पहिला धक्का सहन होत नव्हतोय. शंभूराजाने दुसरा धक्का दिला. औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर औरंगाबाद एवढं लुटलं. औरंगजेबाशिवाय तिथं नावाशिवाय त्याच्या काही शिल्लक ठेवलंच नाही. ते नाव सुद्धा आता शिंदे साहेबांनी बदलून टाकलं. त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकले. आम्ही कुणाचंच काय शिल्लक ठेवत नाही. 2 धक्के सहन होतात ना होते. औरंगजेब चळतळला. छोडेंगे नाही शंभूराजे को छोडेंगे नाही. आणि इतिहास पुटपुटू लागला. नाव बदलल्यानंतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर इतिहास म्हणतोय कान देऊ नका. काय म्हणतोय? मारलं ज्यांनी संभाजी महाराजांना करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, सळसळू द्या रक्त तुमचं. दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. जिगर शिंदे साहेबांनी तुमच्या माझ्या मनामध्ये रगामध्ये निर्माण केली. 2 धक्के सहन होईनात आणि औरंगजेब निघाला. महाराष्ट्र कत्ल कर देंगे, संभा की गर्दन कत्ल कर देंगे. वादळ शांत. आता काय? संभाजी औरंगजेबाला मारणार का औरंगजेब शंभूराजाला संपून टाकणार? औरंगजेब मनभर, शंभूराजा कणभर. औरंगजेबाच्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 1.5 लाखाची फौज. गणित घरात गेल्यावरती करा. त्याची छावणी पडली ना पुण्याच्या कात्रजपासनं पनवेलपर्यंत सगळी जागा व्यापून जायची. एवढा मोठा शक्तिशाली औरंगजेब. आणि शंभूराजे कणभर. अवघे 600 सरदार आणि त्याच्या पाठीमागं उभारलेली 6.5 लाखाची फौज. आला
महाराष्ट्रात याला निघाला. शंभूराजे रायगडाच्या बुरुजावरती उभारले आणि नाईक जवळ गेले. बहिरची गुप्तहेर आणि सांगते झाले, शंभूराजे राजे औरंगजेब येतोय, सह्याद्रीवरती आक्रमण करायला येतोय. आणि शंभूराजे हसत म्हणाले, नाईक औरंगजेब येतोय असं? नाईक येऊ द्या त्या औरंगजेबाला, अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल छाव्याचा गनिमी कावा. औरंगजेब सांगतोय, छोडेंगे नाही संभाको. आणि त्यावेळी शंभूराजे भरज नायकांना सांगतात, नाईक यदा कदाचित औरंगजेब सह्याद्रीकडे यायचा रस्ता चुकला, तुम्ही वेश घेऊन जावा आणि त्याचा रस्ता बरोबर करा. त्याला या महाराष्ट्राच्या मातीत आणा, त्याची कबर हा संभाजी खोदल्याशिवाय राहणार नाही. औरंगजेब महाराष्ट्रात आला. शंभूराजांनी सैनिक तयार केलं आणि औरंगजेबाच्या सरदार रामसिंग आला, भीमसिंग आला, शाबुद्दीन खान, फतेह खान नामवंत सरदार शंभूराजांच्या अंगावरती पाठवलं. शंभूराजांनी समशेर काढली, सपासप इकडं शिवावं तर शंभूराजांनी तिकडं फाडून ठेवलंय, तिकडं पकडायला जावं शंभूराजांनी इकडे उचलून ठेवलंय. अरे कुठं कुठं ठिगळं लावावी. तो फतेह खान औरंगजेबाचा सरदार शंभूराजांनी ताणून ताणून मारला. फतेह खान पळून गेला. औरंगजेबाला सुचायचं बंद झालं. अरे कुठं कुठं ठिगळा लावू, सगळी कळस फाटत निघाले. दख्खन जिंकायला आला होता. दख्खन स्वराज्याचा एक कण सुद्धा जिंकून जाऊ शकला नाही. कुणामुळं? छत्रपती संभाजी महाराजांमुळं, शंभूराजांच्या पराक्रमामुळे. थांबला, घाईवरला आणि त्या औरंगजेबानं आपला सरदार बोलवला. आणि औरंगजेब म्हणतोय मैफिलीमध्ये, असा कोणी आहे का जो एक चांगला किल्ला सांगेल, लवकरात लवकर जिंकता येईल? हुजूर एक. कुठला? नाशिकला गेला तर नाशिकच्या जवळ दिंडोरी, आणि दिंडोरीच्या जवळ रामशेज नावाचा किल्ला आहे. रामशेज, प्रभू रामाची शेज जिथं तो रामशेज. आणि विचारला औरंगजेबाने, कौन जाएगा? एक जण उठला, हुजूर मैं जाता हूं. नाम क्या है तुम्हारा? हुजूर मैं शाबुद्दीन खान. शाबुदाण्यासारखाच. विचारला औरंगजेबाने, कितने दिनों में ले लोगे केला? हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळच्या जेवणाला किल्ला घेऊनच माघारी येतो. दांडका कॉन्फिडन्स. सैनिक किती आहे? हुजूर खाली 800 मावळेत. रामाजी पवार नावाचा सरदार नेतृत्व करतोय. असं तोफे है? नहीं. दारूगोला? नहीं. कितने दिनों में? सुबह जाता हो, शाम को खाने के टाइम किला लेके वापस आता हो. ऐसे जाओ जाओ जाओ. शाबुद्दीन खान 1000ची फौज घेऊन रामशेजच्या जवळ आला. किल्ला वेळा टाकला. ह्याला वाटलं बारका किल्ला आहे, घेऊ. निघाला. चलो आगे चलो आगे. रामशेजच्या किल्ल्यावरती या शाबुद्दीन खानाचं सैनिक वरती जायला लागलं. वरती महाराजांचे मावळे शांत. येऊ द्या. किल्ल्याच्या निम्म्याच्या वरती आला, सगळे शांत. शाबुद्दीन खानाला भीती वाटतं. निम्म्याच्या वरती आला शाबुद्दीन खान. तसे महाराजांच्या मावळे उठून उभा राहिले. गोपण्या हातात घेतला, दगड घातली, दगड मागवरली, सटा गोपण्या सोडल्या. एक दगड शाबुद्दीन खानाच्या सैनिकाच्या डोक्याला लागलं. ज्या ताकदीनं वरती पळत गेलते त्या ताकदीनं खाली माघारी पळत आले. हुजूर ऐसी जंग ना देखी हमने. दगड कुठं मारते तुम्ही म्हणला. एका दिवसात किल्ला घेतो म्हणल्याला संध्याकाळी जखमा शेकत बसला होता. ना हुजूर ना, ऐसी जंग ना देखी हमने हुजूर ना, पूरे जिंदगी में ऐसी जंग ना देखी. दगडच मारतेत. त्यावेळी असा दरबार बसला. मग माझं कायम सांगणे असतं, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी पैसे द्यावेत कार्यक्रमाला, ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यानं कार्यक्रमाला हातभार लावून मदत करावी. पण ज्याच्याकडे काही नाही त्यानं गप बसावं. ते बेनं लय बोलणार. परब साहेब गावात गौतमीच आली पाहिजे, त्याशिवाय चालणारच नाही. असा जग त्यांच्यात होता. शाबुद्दीन खानाने विचारलं, क्या किया जाय? एक जण उठला, हुजूर काल चालत चालत गेलतो, दगड डोक्यावरती बसले. हुजूर उद्या सरपटत जाया म्हणला.
दगड मारलं वरनं जाते, डोक्याला ताप नको. ह्या बेनाला कल्पना पटली, सरपटत तर सरपटत निघाला. सरपटत सरपटत बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं. मावळे शांत, येऊ द्या वरती. निम्म्याच्या वरती आला. शाबुद्दीन खानाचा कॉन्फिडन्स वाढला. रातभर दगड मारून दमली असतील, आता काय करते ती? चलो आगे चलो आगे. ह्याचा सैनिक बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं, बघ खाली चल पुढं. एखादा दगड यायचा, डोक्याला लागायचा, डोकं फुटायचं, ताप नको. किल्ल्याच्या निम्म्याच्या वरती आला, कॉन्फिडन्स वाढला. चलो आगे चलो आगे. निम्म्याच्या वरती आला, किल्ला लिहिल्या, चलो आगे. जसा वरती आला तसे मावळे उठून उभा राहिले. या मावळ्यांनी रात्री दगडी शिळा गोळा करून ठेवल्या होता. या दगडी शिळा दिला खाली ढकलून. या दगडी शिळा सुई सुई करत खाली आला. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत घेऊन तळात जाऊन थांबल्या. एका दिवसात किल्ला घेतो म्हणल्याला. एक किल्ला जिंकायला त्याला 1.5 वर्ष लागली. 1.5 वर्ष. औरंगजेबानं शाबुद्दीन खानाला पत्र पाठवलं. शाबुद्दीन खान, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है म्हणला. आओ वापस प्रमोशन. माघारी बोलवला. रडला हा औरंगजेब आणि तो म्हणतोय, कौन है जो रामसेस ले सकता है? कौन? संभा का 1 किला रे, एक किला. एक जण उठून उभा राहिला. नाम क्या है तेरा? मैं जाऊंगा. नाम क्या है? हुजूर मैं फतेह खान. औरंगजेब म्हणतोय, फतेह खान, एक फतेह दे दे रे मेरे को. एक फतेह दे दे. जिंदगी पर ऐसा नहीं बोलूंगा. एक फतेह दे दे. हे फतेह खान, एका विजयासाठी कुत्र्यासारखा रडत होता. कोणामुळं? छत्रपती संभाजी महाराजांमुळं. निघाला फतेह खान. सैनिक घेऊन किल्ल्याच्या खाली आला आणि फतेह खानने विचारलं, एवढ्या वर्ष झाला शाबुद्दीन खान वरती लढतोय, तलवारी असतील त्यांच्याकडं? नाही. त्या शाबुद्दीन खानाच्या सरदारानं फतेह खानला सांगितलं, फतेह खान 1.5 साल हो गया, फक्त दगड मारतात म्हणजे, वर येऊच देत नाहीत. असं दगड मारतात. आपल्याकडं तोफ आहे. तोफ है उनके पास? नहीं हुजूर, तोफे डालेंगे, रामसेस दे लेंगे. तोफा लावल्या. सकाळी उठायचं, तोफा किल्ल्यावरती टाकायचा, किल्ला ताब्यात आणायचा. सायंकाळी तोफा लावल्या. शांत झोपी गेले. सगळे झोपले, दमले होते तोफा लावून. त्या संधीचा फायदा घेऊन शंभूराजांचे मावळे 2 वाजता खाली आले. सब कत्तली चालू केला. दंगा उठला. क्या हो गया? मावळे गायब. हुजूर कौन आगे थे? संभा के मावले आगे थे. ऐसे कल सुबह किला ताबे में लेंगे. सकाळी उठला, मशाल जवळ घेतली, गेला, तोफेच्या जवळ गेला. तोफेचा गोळा टाकणार, किल्ला ताब्यात घेणार. जवळ गेला, तोफेला मशाल लावणार. तोपर्यंत किल्ल्यावरूनच एक तोफेचा गोळा सुई सुई करत खाली आला. तसा फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणाला, तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. तोफखाना नाकाम हो गया हुजूर. फतेह खान आपल्या तोफखाना प्रमुखाला बोलून इधर आ म्हणला. तेरे को मैंने पूछा था उनके पास तोफे है? नहीं हुजूर. फिर दारू गला किधर आसमान से बरस रहा है क्या म्हणला हुजूर, बेनांकडे तोफा नाही, बेनांकडे डोकं तर आहे म्हणला. ह्या बेने तोफा नाहीत म्हणून किल्ल्यावरची लाकडं तोडलेत आणि त्या लाकडाच्या तोफा तयार केलेत. त्यांची एक तोफ आपल्या 10-20 तोफांना भारे. पासा म्हणता. तेरे को मैंने पूछा था तोफे है? गोरा दारू गोला है? नहीं हुजूर. तोफे तैयार किए तोफे तैयार. दारू गोला किधर से लाया? हुजूर संध्याकाळी कशाला आलते म्हणलं, आपला दारू गोळा आहे म्हणले. ते असं फसवले म्हणले. एक रामसेस 800 मावळ्यांनी 9 वर्ष जिंक्य ठेवला. शिवाजी महाराज म्हणतात, माझा 1 किल्ला जिंकायला जर एका माणसाला 9 ते 10 वर्ष लागत असतील, 365 किल्ले जिंकायला औरंगजेबाची उमर जिगर निघून जाईल. स्वराज्य जिंकायला नाही. आणि औरंगजेब निघाला. शेवटचे 10-15 मिनिटं घेतो, 10 मिनिटं घेतो. औरंगजेब निघाला. हे संभा अलग आसामी है, विचारतोय तो कौन जाएगा? ना हुजूर, ना कहीं भी भेज दो. संभा के सामने नहीं हुजूर. वो संभा शैतान है, दिन में आता है, शाम को गायब हो जाता है. संभा के सामने नहीं हुजूर. नहीं. त्याने निर्णय घेतला.
छोड़ देंगे दख्खन भी बाद में देखेंगे. 9 वर्षात स्वराज्य जिंकतो म्हणल्याला 9 वर्षात मातीतला दगडाचा तुकडा सुद्धा जिंकू शकला नाही. तुकडा सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे शंभू राजाने तो गेला, स्वराज्य सोडून गेला. तो आदिलशाहीत गेला. आदिलशाही त्याला 1.5 वर्षात जिंकली. त्याला रेडबुल पेल्याची एनर्जी आली. तो गेला निजामशाहीकडे. निजामशाही अख्ख्या 6 महिन्यात त्याला जिंकली. त्याला एनर्जी ड्रिंक पेल्याची आता ताकद आली. अब देखेंगे. औरंगजेबानं आपला सरदार त्याला सांगितलं माझ्या पोराला बोलव. आणि औरंगजेबानं आपल्या दुसऱ्या मुलाला सांगितलं संभाजीला मारायचंय. एक काम कर, तू संभाजी आता गोव्यात आहे, गोव्याच्या फोंड्या पैसे आहे, तू काही सैनिक घे, सावंतवाडीच्या घाटातनं तू थेट फोंड्यात उतर. मी काही सैनिक पाठवतो, ते पुण्याखंड गोव्यात उतरतील. तू सावंतवाडी मार्गे जा, ते पुण्याखंड जातील. मध्ये संभाजी पकडा, संपवून टाका. ही बातमी त्या पोराला कळायच्या अगोदर भरज नायकाने ही बातमी संभाजी राजांना गोव्यात पोच केली. पोरगा मोहज्जम औरंगजेबाचा, त्याचं नाव मोहज्जम. हा मोहज्जम येतोय तुम्हाला पकडायला फोंड्यात. ही बातमी कळालं बरोबर शंभूराजे. मोहज्जम फोंड्यात यायच्या अगोदर फोंड्याच्या जवळच जसा मोहज्जम जवळ आला, शंभूराजे लगोलगच त्याच्या समोर जाऊन उभा राहिले. त्याला कळायचं बंद झालं, ज्याला मारायला गेलो तो दत्त म्हणून समोर उभा. समशेरी काढल्या, सपासप कतल्या, रक्ताची ढेक. एक सैनिक पळून गेला. काही सैनिक तिथंच मेले. औरंगजेबाचा पोरगा मोहज्जम हातपाय तोडून कोपऱ्यात बसवला होता. शंभूराजे तिथनं निघून गेले, त्याला जिवंत सोडला. का? विजयाचा प्रतीक एखादं तर असलं पाहिजे, चिन्ह. शेवटी औरंगजेबानं पालखी पाठवली. ह्याला पालखीत बसवला, आपल्या पोराला आपल्या राज्यात आणला. आणि औरंगजेबानं आपल्या पोराचा सत्कार वाजत गाजत ढोल ताशे वाजवत केला, जवळ आणला. आणि औरंगजेबानं आपल्या पोराला सोन्याची तलवार भेट म्हणून दिली. औरंगजेबाचा मुलगा म्हणतोय अब्बाजान 2 लाखाची फौज घालून आलो आणि येताना सळा नाही मार खाऊन आलो, तरी सुद्धा अब्बाजान तुम्ही माझा सत्कार का केलात? औरंगजेब म्हणतोय लेका त्या संभाजीच्या तावडीतनं जिवंत महागारी परत आला म्हणून. मग त्याच्या तावडीतनं महागारी कोण येते? नाही, जिगर नाही. पण त्याच फोंड्यावरती तुम्हाला माहिती आहे पोर्तुगीजांचा बंदोबस्त सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी केला. ख्रिश्चन लोक त्रास द्यायचे, मारायचे, अत्याचार करायचे. त्याच फोंड्यावरती 600 मावळ्याकडून कंक उभारले होते. शंभूराजांच्या सरदार पोर्तुगीजांचा सरदार विजरोई, ह्या विजरोईनं गोव्यातनं थेट फोंड्यावरती आक्रमण केलं. फोंड्यावरती लंगड्यात तोड केली. शंभूराजांच्या मावळ्यांचा रक्ताच्या प्रेताचे ढीग रचले, मावळ्यांचे रक्त सांडले. या विजरोईनं फोंड्यावरती स्वतःचं राज्य स्थापित केलं. खबर फोंड्याच्या खाली जंगलात असल्या शंभूराजांना कळाली. विजरोई पोर्तुगीजांचा सरदार आलाय. शंभूराजे लगोलगच किल्ल्यावरती गेले. शंभूराजाला बघितल्यावरती पोर्तुगीज विजरोई पळू लागला, पळून गेला. शंभूराजेने फोंडा परत ताब्यात आणला. पण शंभूराजे कोण जिगर? माझ्या राज्यात येऊन माझ्या मावळ्यांवरती हात उचलायची कोणाची जिगर? सोडणार नाही विजरोई. विजरोई पोर्तुगीजांचा सेनापती. या पोर्तुगीजांची राजधानी गोव्यापाशी जुवे नावाचं बेट आहे. या जुवे बेट ही पोर्तुगीजांची राजधानी. महाराजांनी राजधानी लुटायचं ठरवलं. शंभूराजे कैक सैनिक घेऊन जुवे बेटाच्या जवळ गेले. 600 पोर्तुगीज त्या किल्ल्यावरती होते. शंभूराजांनी सांगितलं आपल्या सैनिकांना किल्ल्यावरती जावा, किल्ला घेतल्यावरती तोफेचे 2 बार करा, मला समजेल किल्ला जिंकलाय. शंभूराजाचे सैनिक जुवे बेटावरती गेले, सपासप कत्तली केल्या.
जुळे बेटावरनं पोर्तुगीज पळवून लावले, तोफेचे 2 बार केले. शंभूराजांना कळालं आपल्या मावळ्यांनी पोर्तुगीजांची राजधानी जुळे बेट जिंकले. पण ही एक तोफ शंभूराजांना ऐकू गेली, पण त्याच तोफेचा आवाज गोव्यामध्ये विजरोईला पोर्तुगीजांच्या सेनापतींना सुद्धा ऐकू गेला. आणि हा पोर्तुगीजांचा सेनापती विजरोई आपली राजधानी वाचावी यासाठी लगोलगच किल्ल्यावरती आला, सैनिक घेऊन आला. चाल शंभूराजांनी टाकली. शंभूराजांचं सैनिक या विजरोईला बघून पळू लागलं. विजरोईला वाटलं भेले, विजरोई त्यांच्या पाठीमागं पळू लागला. गोव्याला जाताना एक नदी लागते, त्या नदीला पूर आला होता. या विजरोई त्यांच्या पाठीमागं पळत शंभूराजांचे सैनिक या विजरोईला पळवत 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 नदीच्या जवळ आले. नदीला पूर आला. शंभूराजांचे मावळे थांबले, विजरोई सुद्धा थांबला. पुढं महाराजांचे मावळे, पाठीमागं विजरोई. आणि शंभूराजांचा सेनापती म्हणतोय, विजरोई पाठीमागं बघ, तुझा बाप घोड्यावरती तलवार घेऊन उभा आहे. विजरोईनं पाठीमागं बघितलं. नरसिंह अवतारात शंभूराजे घोड्यावरती शमशेर घेऊन उभारले होते. जसा शंभूराजांना बघितला घाम फुटला. विजरोई त्याच ताकदीनं पळून जायला लागला, नदीकडे पळाला. शंभूराजे म्हटले विजरोई सोडणार नाही. शंभूराजाने आपला घोडा विजरोईच्या पाठीमागे लागला. विजरोई पळत पळत नदीत गेला. नदीचं पाणी त्याच्या तोंडापर्यंत आलं. विजरोईच्या मच्छव्यांनी विजरोईला स्वतःच्या जहाजात टाकलं आणि जिवंत पळवलं. शंभूराजे ऐकतील तरी कसे? शंभूराजांनी त्याच रागाच्या भरात आपला घोडा थेट नदीमध्ये घातला. नदीचं पाणी घोड्याच्या नाकापर्यंत आलं. शंभूराजांचा घोडा वाहून जायला लागला. त्यावेळी खंडोजी बल्लाळ शंभूराजांच्या सेनापती तो पळत आला आणि या खंडोजी बल्लाळनं शंभूराजांना पकडलं आणि नदीच्या बाहेर काढलं. इतिहास पुटपुटला. होते खंडोजी म्हणून वाचले छत्रपती संभाजी राजे भोसले. तेव्हापासून जिगर झाली नाही या स्वराज्यामध्ये कोणाची यायची जिगर. आणि त्यावेळी शंभूराजांनी ठरवलं औरंगजेबाला मारायचं. काय स्वप्न हो, काय स्वप्न! औरंगजेबालाच मारायचं स्वप्न शंभूराजांनी बघितलं. आणि औरंगजेबाचा मुलगा अकबर याला स्वतःच्या राज्यात घेतला. कान देऊन ऐका. आणि त्यावेळी अकबर सांगतोय शंभूराजांना क्या किया जाए. त्यावेळी शंभूराजे सांगतात एक काम कर, तुला मी मुंबईच्या समुद्रात बसवतो जहाजामध्ये. मुंबईच्या कल्लांच्या बंदरावरनं तू थेट इराणला जा. इराणचं काही सैनिक आहे शाहबाज दुसरा राजाखंड, आणि तू थेट दिल्लीवरती आक्रमण कर. इराणला जा, दिल्लीवरती आक्रमण कर. गादी महत्वाची आहे. गादी वाचवण्यासाठी औरंगजेब जो आदिलशाहीतनं स्वराज्याकडे येणार आहे तो थेट दिल्लीकडे जाईल. स्वराज्य सुरक्षित राहील. वाटेत औरंगजेबाची कबर मीन मालोजी बाबा खोदतो. महाराजांनी या अकबराला जहाजात बसवले सुद्धा, पण या अकबराचं जहाज भरकटलं. ते इराणला गेलं. इराणला न जाता ते पहिल्यांदा मस्कतला पोचलं. आणि मस्कत पासून ते इराणला जायला त्याला 2 वर्ष लागली. आणि वाटेत त्याला बातमी कळाली मुकरब खान शंभूराजांना पकडायला संगमेश्वरकडे निघाला. इतिहासात जर तरला उत्तर नसतं. जर अकबराचं जहाज वेळेवरती पोचलं असतं, दिल्लीवरती आक्रमण केलं असतं, शंभूराजांनी औरंगजेबाची कबर खोदली असती. पण या मातीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सगळ्यात मोठं काय असेल या मातीचं दुर्दैव? इथल्या गवताला जसे भाले फुटतात ना, तसे इथल्या दगडांवरती फितुरीची बीज मात्र फार लवकर उमसतात. या मातीला सगळ्यात मोठा शाप आहे तो म्हणजे फितुरीचा. जर फितुरी झाली नसती, शंभूराजे पकडले गेले नसते. फितुरी झाली नसती, इंग्रजांच्या विरोधात पहिल्यांदा बंड फुकारणारे उमाजी राजे पकडले गेले नसते. फितुरी झाली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उभारणारी माणसं त्यांना निवडून आणण्यासाठी मदत केली नसती. या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे ते म्हणजे फितुरी. आपल्याच लोकांनी शंभूराजांना पकडण्याची वाट दाखवली आणि मुकरम खान सांगण्यावरून सरदेसाईंच्या वाड्याच्या जवळ आला.
शंभूराजे मुक्कामाला होते आणि मालोजी बाबा पन्हाळ्यावरती शांत उभारले होते. संताजीने बघितलं सायंकाळी मशाली जाताना आणि संताजी म्हणाले, बाबा हो बाबा, सायंकाळी मशाली कुठं निघालेत? मालोजी बाबा जवळ गेले, दुर्बिणीत बघितलं, निसटली. संताजी निघ, संभाजी एकटाय, राजा एकलाय. लाखे मेले तरी चालतील, पोशिंदा जगला पाहिजे, राजा वाचला पाहिजे. शिवाजी राजाचा लोक आहे, लीग लवकरात लवकर गेलं पाहिजे. मालोजी बाबा संताजी घोड्यावरती बसले, मधनं वाट काढली, लगोलगच सरदेसाईंच्या वाड्यापाशी गेले. राजा निघा, राजा निघा. गनिमाने घात केला राज मुकरब येतोय. कोणी वाट दाखवली? राजे आपले सरदार, आपलेच माणसं, जवळची माणसं. शिर्के महाराज शांत उभा राहिले. जगदंब. शंभूराजे घोड्यावरती बसले. मालोजी म्हणतात, बाबा सांगते झाले. शंभूराजे, नावडी नदी जवळ आहे, नदीत बसा, रायगड गाठा, स्वराज्य आम्ही अभेद्य ठेवू. एका बाजीनं राजासाठी घोडखिंड लढली. हा मालोजी तुमच्यासाठी संगमेश्वरची खिंड लढेल. राजा जगला पाहिजे. शंभूराजे घोड्यावरती बसले, कवी कलश घोड्यावरती बसले, जायला निघाले नदीकडं. नदीमध्ये नावडी तयार होती, जहाज तयार होती, पण जाताना घोड्यावरनं कवी कलश खाली पडले. शंभूराजे पाठीमागं आले, कवी कलशांना घोड्यावरती बसवलं. शंभूराजे नदीपाशी गेले, जायला वेळ झाला. आणि एका सागराला एक सेनासागर भेटायला आला होता. काठावरती होता शिवपुत्र संभाजी. आता काय? लढून मारा, शरणागती पत्करून माना वाकवा. एका राजाने लढणं पसंत केलं. मुकरब खानानं आदेश दिला, गिरफ्तार करो उस संभा को. शंभूराजांना कळालं स्वराज्य वाचलं पाहिजे. गळ्यातली कवड्याची माळ राजानं काढली, संताजींच्या हातात दिली. शंभूराजांचा आवडता घोडा. संताजींना सांगितलं, माझा पाकड्या घोडा घ्या, लवकरात लवकर रायगडावरती जावा, सांगा शंभूराजांना गिरफ्तार करण्यात येत आहे, मदत करा म्हणून. पाकड्या घोड्यावरती संताजी बसायला तयार नव्हते. शंभूराजे सांगते झाले, संताजी निघा, स्वराज्य महत्वाचं आहे, स्वराज्यासाठी निघा. जगदंबेची शंभूराजांची माळ घेतली, घोड्यावरती बसले, शंभूराजांच्या पाखऱ्यावरती. पाखऱ्या निघाला, जात होता, वाऱ्याच्या वेगानं पळत होता, पण पाठीमागं आपल्या राजाला पकडलेला बघत होता. राजा आयुष्यभर माझ्या खांद्यावरती फिरला, पण शेवटच्या क्षणी माझ्या राजाला साथ देऊ शकत नाही. पळत होता, डोळ्यात पाणी आणून शंभूराजाला बघत होता. आणि इकडे शंभूराजांना पकडण्याचा प्रयत्न केला, समशेरी काढला, सब युद्ध चालू झालं, एक सैनिक कापायला चालू झाले. शंभूराजा आता विजय मिळवतच होते, पण त्याचबरोबर स्वराज्याचा पहिला बुरुज पडला. मालोजी बाबांची गर्दन कलम केली. मालोजी बाबा गर्दन खाली पडताना सांगते झाले, लेकरांनो समशेर फिरवा, शंभूराजांना सुखरूप पोहोचवा. दोर आणले, साखळदंड आणले, मागून घेरावा घातला, राजाला गिरफ्तार करण्याचा प्रयत्न केला. खेचलो, पण जिगर होईना कोणाची समोर जायची. एखादा समोर जायचा, राजा फक्त वर बघायचा. 4 पावलं मागं सरायचं सैनिक, 4 पावलं. त्या दिवशी काल जगात सगळ्यांचा नाद करायचा, पण संभाजी राजा नावाच्या छाव्याचा नाद करायचा नाही, अजिबात नाही. पण बळ तोकडं पडलं, शंभूराजे गिरफ्तार झाले. आणि औरंगजेबानं पहिला फतवा काढला, लाया जाए उसको शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुना. आतापर्यंत राजाची कपडे घालून फिरला असेल, जनावराची कातडी बांधा. आतापर्यंत राजाचा जिरोटोप घालून फिरला असेल,
लाकडी विदूषकाची टोपी घाला, त्याला घुंगर बांधा. आतापर्यंत हत्तीवरती घोड्यावरती बसून आला असेल, बुडक्या उलटाला उलट बांधा. आणि आतापर्यंत आल्यावरती ढोल ताशे वाजले असतील, नगारे वाजवा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब यानं संभाजी राजा कैद केलाय. मुकरब खानानं शंभू राजांना घोड्यावरती बसवलं, मुघली रियासतीची कपडे घातले आणि लवकरात लवकर महाराष्ट्रात अकलूज नावाचं गाव आहे, त्या अकलूज पर्यंत पोहोचवलं. का? अकलूज मध्ये 40,000चा सेनासागर शंभू राजांना वाट पकडण्यासाठी बघत होता. पण दुर्दैव दुर्दैव आणि दुर्दैव, किल्ल्याच्या तटावरनं शंभू राजाला नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला छावा कैद झालाय. गावच्या वेशीवरनं राजाला नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला, वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कळेपर्यंत शंभू राजांना अकलूजमध्ये पोचवलं, घोड्यावरनं खाली उतरवलं. इतिहास काय सांगतो? शंभू राजांना पकडून देण्यात कुणाचा हात होता? जवळच्या लोकांचा हात होता? नाही, शंभू राजांना पकडून देण्यात अख्खा महाराष्ट्र फितूर झाला होता. अख्खा महाराष्ट्र. ज्यावेळी शंभू राजांना पकडून देण्यात एकही गाव असं नव्हतं आणि एकही किल्ला असा नव्हता जिथं 10 गावं एकत्र झाली ज्यांनी संभाजी राजांना सोडवण्याचा प्रयत्न केला. नाही, अजिबात कुठंही बघायला मिळत नाही. कुठंही 40 दिवस एका राजाला मरण्यातला दिला, 40 दिवस, पण कुठंही 10,000 लोक एकत्र आली त्यांनी संभाजी राजाला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. याच बहुजन समाजातली, बौद्ध समाजातली, मराठा, 18 पगड 12 बलुतेश्वरातील समाजातली माणसं शेवटच्या पाठीमागं फक्त शंभू राजांच्या उभी राहिली. शंभू राजांच्या पाठीमागं शेवटच्या श्वासापर्यंत सोडवण्याचा प्रयत्न जर केला असेल तर तो बौद्ध, मराठा, 18 पगड जातीतल्या लोकांनी केला. बाकी सगळी शांत बसली, सगळी. आणि शंभू राजांना घोड्यावरनं खाली उतरवलं आणि ठरल्याप्रमाणे अंगावरती विदूषकी टोपी, जनावरांची कातडी, साखळदंड आणि उंटाला उंट बांधलं आणि निघाले धिंडा वाजत गाजत. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या भिंतीवर. कसाय संभाजी 9 वर्ष आम्हाला पळवलं औरंगजेबाला. कसाय वाजत गाजत बहादूरगड श्रीगोंद्यापाशी किल्ला आहे ज्याचं नाव धर्मवीरगड, इथं आणण्यात आलं. कोणीतरी यायचं शंभू राजांच्या अंगावरती थुंकायचं, कोणीतरी यायचं शंभू राजाची डोक्याची केस उपडायचं, कोणीतरी यायचं उंटाची शक्तीच पिरगाळायचं. उंटा थया 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 नाचायचा, अंगातलं साखळदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी रक्त रक्त रक्त. पण राजा झुकला नाही. राजा शरणागती पत्करला नाही. कोणामुळं आणि कोणासाठी? फक्त या बसलेल्या तरुण पिढीसाठी, यांच्या स्वाभिमानासाठी. शंभू राजांना दरबारात आणलं आणि औरंगजेबाच्या समोरून उभा केलं. आणि औरंगजेब उठून उभा राहिला तख्तावरनं आणि औरंगजेब म्हणतोय 9 साल का था, 9 साल का. उभ्या आयुष्यात 3 चुके केल्या. पहिली चूक, शिवाजीला जिवंत सोडलं. त्याच्या अगोदरची पहिली चूक, शहाजीला जिवंत सोडलं. शहाजी मारला असता शिवाजी तयार झाला नसता. दुसरी चूक, शिवाजीला जिवंत सोडलं. आग्र्यात शिवाजी मारला असता संभाजी तयार झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. 9 साल का था, 9 साल का. तब आया था आगरा में, तब मैंने इसको पूछा था क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब इस 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था. अब दिखाएंगे औरंगजेब चीज क्या है. तख्तावरनं खाली आला, आभार मानू लागला. खाली आलेलं बघून
शंभूराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलश ह्यो खाली येऊन आपल्या समोर गुडघे टेकून बसलाय. या प्रसंगावरती सुंदर सुचते का एखादी कविता? आणि कवी कलश म्हणतात, शंभूराजे तुम हो साचे, क्या खूब लड़े हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्यजता औरंग. अहो राजे, तुम्ही काय लढला जंग, तुमचं ते तेज रौद्र रूप बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चुप चुप, आलमगीर के सामने कोई नहीं बोलने का, कोई भी नहीं. तख्तावरती गेला आणि पहिला प्रश्न विचारतो, सच बता स्वराज्य का खजिना किधर है? आणि कडाडला राजा, हा सह्याद्री आमचा खजिना. चुप चुप. दुसरा प्रश्न विचारला, सच बता मन कौन कौन से सरदार तुझमें शामिल थे? आणि कडाडला राजा, ही सगळी माणसं आमच्या. चुप. इस संभा की आंखें बहुत सताती है, ले जाए जाए इसको बांध दिया जाए. आणि पहिला फतवा काढला, पहिला फतवा. संभा की आंखें बहुत बोलती है, बहुत, निकाल दो उसके आंखें. पण डोळे काढायची शिक्षा द्यायच्या अगोदर ती शिक्षा कवी कलशांना द्यायची ठरवली. का? मित्राला तडफडताना बघू द्या. कुठली शिक्षा शंभूराजांना द्यायच्या अगोदर ती कुणाला द्यायची? कवी कलशांना. पहिल्यांदा कवी कलशांचे डोळे काढायचे, मग शंभूराजांचे डोळे काढायचे. इतिहास एकच सांगतो, माणसानं मैत्री केली तर ती कोणासारखी करावी? शिवाजी राजांसारखी करावी, शेवटपर्यंत साथ देणारी. नाहीतर मैत्री केली तर ती कवी कलशांसारखी करावी, मृत्यूच्या समय सुद्धा भागीदारी मागणारी. याला मैत्री म्हणायचं. दुसरी शिक्षा सुनावली. पहिली शिक्षा काय? आखे निकाल दो. लाल बुंद तप्त सळ्या जवळ आल्या. वधस्तंभाला शंभूराजांना बांधलंय, जवळ आल्या. आणि हापशे म्हणाले, ज्या डोळ्यांनी सह्याद्रीला राजा बघितला, ज्या डोळ्यांनी आऊसाहेबांना राजांना इथल्या रयतेला बघितलं, ते डोळे आता जाणार होते. हापशे म्हणते झाले, राजे हो शंभूराजे, आंखें बंद कर लो. ये देख रहे हो, आंखें निकाल देंगे तुम्हारी, आंखें बंद कर लो शंभू. पण राजा सिंहाचा छावा, डोळे बंद करतो कसले? शंभू राजा त्याच डोळ्यांनी निळ्या बघू राहिले. लालबुंद तप्त सळ्या जवळ जवळ आल्या, जवळ आल्या. कुपसला उभ्या घेऊन बाहेर डोळे उरले होते, उरल्या होत्या कमीने कमीने खोपल्या, उग्र 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 डोळ्यात रक्त बाहेर काढणाऱ्या. डोळे उरलेले होते, काळ्या काळ्या कमीने खोपण्या. राजाचे डोळे काढले गेले. राजा शांत होता. औरंगजेबाने विचारलं, कुछ बता ना हुजूर? ना, कुछ नहीं बोलता हुजूर, कुछ नहीं. दुसरी शिक्षा सुनावली. कान कलम कर दो संभा के कान. कलम कर दो. ज्या कानानं सह्याद्रीचं सौंदर्य गाणं, हर हर महादेवाची गर्जना ऐकली, कान जाणावर होते. हापशे जवळ आले, शंभूराजांच्या जवळ आले, तलवार बाहेर काढली, सब शंभूराजांचे कान कलम केले. डोळे उरलेले होते, कान कलम केले. 40 दिवस मरण यातना चालू झाल्या. कोणीतरी यायचं, शंभूराजांचा हात हातात घ्यायचं, शंभूराजांच्या हाताची बोटं कापायचं, कुत्र्या गिधाडांना खायला घालायचं. एक जण आला, त्यानं शंभूराजांच्या अंगावरचं मांस कापलं, कुत्र्यांना खायला घातलं. एक जण आला, त्यानं शंभूराजांचा अंगावरती गरम पाणी ओतलं, वरून मीठ चोळलं. अरे मासा तडपडावा तसा राजांचा देह तडपडू लागला. उशीतनं कापूस बाहेर काढावा तसा शंभूराजांच्या अंगातनं मांसाचा लगदा बाहेर काढला जात होता. अरे बुकुड सोलावं तसं शंभूराजांचं कातडं सोललं जात होतं. कोणी सोसलं हे? कोणी सोसला? हा यातनांचा नंगा नाच. चंद्र सूर्य असेल तोपर्यंत इतिहास एकच नाव सांगत राहील, छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज.
आणि शेवटची शिक्षा सुनावली. संभा की जबान काढतो. जजबेनं जगदंब जगदंबचे बोल उमटले. आऊसाहेब, आई साहेब, जी जीव आयुष्यभर म्हणत राहिली ती जीभ आता जाणार होती. हापशे जवळ आले. संभा, हे संभा, मुंह बंद कर लो संभा, जबान काटी जाएगी. शंभू राजाने जबडा पकडून धरला आणि हापशे म्हणतात, संभा खोल दो, एक बार खोल दो. जबडा उघडे ना. हापशीने शंभूराजांचं तोंड दाबून धरलं. जबडा उघडे ना. दाबून धरलं. जबडा उघडे ना. हापशीने युक्ती काढली. शंभूराजांचं नाक दाबून धरलं. नाक दाबून धरल्यावरती श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं. संचार टाकली. जीभ बाहेर काढली. तलवार काढली. साप शंभूराजांची जीभ कलम केली. खाली पडली. तयार नव्हती राजापासनं वेगळं व्हायला. रक्त आणि तेवढ्यात एक सरदार आला. शंभूराजांची जबान उघडून धरली. जीभ नव्हती आणि रक्त आलेल्या तोंडात गरम शिस ओतलं गेलं. कातडी सुजून निघाली आणि ठरवलं, मार देंगे. कुठं? भीमा, भामा, इंद्रायणी, 3 नद्यांचा संगम, पवित्र ठिकाणी मारायचं. वडू, बुद्रुक, तुळापूर. पुण्याला गेला तर आळंदी, आणि आळंदीपासून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून 20 किलोमीटर अंतरावरती ही वडू, बुद्रुक, तुळापूर. शंभूराजांना परत उंटाला बांधलं. वरबडत शंभूराजांना फरफटत वडूला आणलं. वधस्तंभाला बांधलं आणि शेवटची शिक्षा सुनावली. 11 मार्च. कलम कर दो, उसकी गर्दन कलम कर दो. आणि इतिहास पुटपुटू लागला. इतिहास म्हणू लागला, अरे औरंगजेब, हाथी घोडे तोफ तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. हापशी जवळ आले. सह्याद्री शांत. एका राजाला शेवटचा सलामी द्यायला सह्याद्री शर्मेनं बघत होता. आपल्याच लोकांनी राजाला पकडलं होतं. हापशी जवळ आले. शंभूराजांना बघितलं आणि हापशी मनोमनच म्हणू लागले, शंभूराजे, ना देखा ऐसा राजा, ना देखा ऐसा राजा, ना देखा आज तक ऐसा शौर्य, एक बारी देखा शंभू जैसा राजा, शंभू जैसा शौर्य, बाद में नहीं देखूंगा, देखना भी नहीं मिलेगा. आणि शंभूराजे मनोमन म्हणू लागले, आबासाहेब, तुमच्या शंभूचे डोळे काढले. आबासाहेब, आई साहेब, बघा ना तुमच्या पोराचे हाल काय केले. तुम्ही म्हणायचा, आबासाहेब, तुम्ही म्हणायचा माझा संभाजी सूर्यासारखा गरम आहे, पण नारळासारखा नरम आहे माझा संभाजी. रयतेचा काळजी घेणार आहे माझा संभाजी. बघा ना तुमच्या संभाजीचा हाल केलेत. आबासाहेब, हापशे जवळ आले. वारा शांत. तलवार बाहेर काढली. शंभूराजांकडे बघितलं. शंभूराजांची गर्दन कलम खाली पडली. शंभूराजांच्या तोंडातून एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शंभूराजा सांगत गेला, सांगा माझ्या रयतेला, तुमचा संभाजी मातीत नाही मेला तर तुमचा शंभूराजा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे छत्रपती संभाजी राजे भोसले असतात, हे सांगत गेला.
शंभूराजा नावाचा अध्याय संपला. औरंगजेब आपल्या डायरीत लिहितो, ए खुदा, उस संभा के हमने कान कलम कर दे, उस संभा की आंखें निकाल दी, लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने उसकी गर्दन काट दी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. शेर है शेर संभाजी शेर, होंगे आलमगीर क्या लौटना पडेगा खाली हात धैर्य ऐसे. असंच मेला. खुलताबादला गेला तर त्याची समाधी आहे. जाताना मरताना समाधीची जागा सुद्धा त्याला विकत घ्यावी लागली. त्याची जागा विकत घ्यावी लागली. त्याचं आजही कुठेही स्मारक बघायला मिळत नाही. पण आजही प्रत्येक चौकात संभाजीराजांचं स्मारक बघावं मिळतं. का? जी माणसं रयतेसाठी काम करतात तीच रयत या राजाला मरेपर्यंत स्मरणात ठेवते. ही रयतेची शंभूराजांच्या पराक्रमाची गाथा आहे. शेवटचं सांगतो, आयुष्यात कधी टेन्शन आलं, आत्महत्या करू वाटली, लेकरांनो मरू नका, शेवटच्या श्वासापर्यंत जगा. ज्या दिवशी मरू वाटेल त्या दिवशी गाडी काढा. लोक म्हणतात हिंदू धर्मात 12 ज्योतिर्लिंग आहेत. चूक चूक. या धर्मात 14 ज्योतिर्लिंग आहेत. 12 प्रभू श्री शंकराची आणि 12 ज्योतिर्लिंग ज्यांच्यामुळं वाचली ती 2 ज्योतिर्लिंग. एक रायगडावरचं छत्रपती शिवरायांची समाधी आणि दुसरं वडू बुद्रुक तुळापूरला असलेली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. 2 ज्योतिर्लिंग मरेपर्यंत साठवा. ज्या दिवशी मरू वाटेल त्या दिवशी एकदा तुळापूरला जावा आणि त्या इंद्रायणीला विचारा, सांग ना इंद्रायणी, कसा लढला माझा संभाजी राजा, सांग ना तुझ्या सोबत या बौद्ध समाजातली कशी लोक उभी राहिली. तर ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, अरे ऐक, तुझा राजा लढला स्वाभिमानानं, तुझा राजा मातृभूमीसाठी अमर झाला स्वाभिमानानं. ही ज्वलंत प्रेरणा आहे. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा शंभू राजा गेल्यावर, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांब राजा थोडं, हातात होते ढाल, पळत होतं घोडं. छत्रपती संभाजी राजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक, तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. असं म्हटलं जातं. व्याख्यान 1 तासच असतं, कीर्तन 2 तास असतं, प्रवचन 3 तास असतं, गोंधळ रात्रभर असतो. माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतो. राणा दादा, शनाया, पाठक मॅडम एवढे चिकने चिकने चेहरे असताना मला बघायला आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. शंभू राजा ऐकायला आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. IPL ची मॅच असताना सुद्धा पोरं बघायला आलेत त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. जाता तेवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला. आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती महागारी. शंभूराजे अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाचं लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाचं लावला असता. हा भगवा अभ्यास ठेवायला एवढी आशावाद व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. प्रसादजी परब, त्यांचे चिरंजीव दोन्ही, तसेच सर्व रयतेचे, आपल्या सर्वांचे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. कोणाचं नाव राहिले असेल तर त्यांनी